आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंट आणि ज्या चर्चचं बांधकाम सुरू झालं त्यांना घर बांधायचं होतं, परंतु ते म्हटले की घर नंतर, पहिले चर्च. आणि मग त्यांनी मला वाटतं सुरुवातीला 1 लाख रुपये चर्चसाठी पाठवले. मग त्यांनी प्लॉट शोधायला सुरुवात केली की चांगल्या ठिकाणामध्ये त्यांना प्लॉट मिळावा. मग अजून त्यांच्या डोक्यात आलं अजून 50,000 पाठवावे. अजून जागा नाही, काय नाही, परंतु त्यांनी आणखीन 50,000 पाठवले. पण डोक्यामध्ये त्यांच्या होतं की जेव्हा मी परमेश्वराचं घर बांधेल त्यास माझं घर देव सगळ्यात भारी बांधेल. आणि मग त्यांनी ज्यास ते फोटो पाठवले त्यास मला कळालं की देवाने किती सुंदर त्यांचं घर बांधलं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, आपला देव हा कधीच कोणाच्या ऋणामध्ये राहत नाही. जेवढ्या पटीनं आम्ही देतो त्याच्या कितीतरी अधिक पटीने तो परत करतो. अधिक पटीने. मला आनंद वाटतो की या दिवसामध्ये लोकांना एक चळवळ असल्यासारखं, चर्च बांधण्याची चळवळ. पहिल्यांदा मला असं वाटलं की चर्च बोलतोय तर फार मोठ्या गोष्टी, पण प्रत्यक्षात वास्तवात येणं किती कठीण आहे. आणि पहिलं चर्च बांधताना ज्या अडचणीचा सामना करावा लागला, असं वाटलं की आपण फार मोठी रिस्क घेत आहोत. परंतु जसं काम पूर्ण होत आहे तर अशा पद्धतीने लोक देवाने लोक तयार केले. औरंगाबादमध्ये सभेसाठी गेल्यावरती एक व्यक्ती भेटण्यासाठी आला आणि बराच वेळ तो थांबला. त्याने मला 2-3 मेसेज पण केले, परंतु मीटिंगमध्ये गेल्यावर मी मोबाईल बंद करून ठेवतो, कारण सारखे कॉल येतात आमच्या घरी या. मग नुसतं लोकांच्या घरी गेलो तर मीटिंग होणारच नाही का. म्हणून मी मोबाईल स्विच ऑफ करतो की जेणेकरून मला त्यांना नाही म्हणता येणार नाही आणि त्यांचं पण भ्रमनिरास होणार नाही. मग मी बंद करून ठेवतो. परंतु तो व्यक्ती वाट पाहून पाहून मग संध्याकाळी मीटिंगच्या ठिकाणामध्ये आला. तो म्हटलं माझ्या जीवनात फार मोठी साक्ष घडली. आणि मग त्यांनी शेअर करायला सुरुवात केलं. तो म्हटलं मी करोडपती आहे, करोडची प्रॉपर्टी माझी आहे, परंतु ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये होतो आणि माझं ऑपरेशन होणार होतं, 6 तास माझं ऑपरेशन चाललं, जीवन मरणाशी मी संघर्ष करत होतो, पण जाण्याच्या अगोदर तुम्हाला फोन करून गेलो की मला त्या ऑपरेशन थिएटर मधनं जिवंत बाहेर येऊ द्या. 6 तासाच्या ऑपरेशन नंतर तो म्हटलं मी एकदम बरा झालो तुमच्या समोर उभा आहे. आणि मग त्यानं जो 1.25 लाख रुपयाचा चेक त्या ठिकाणात घेऊन आला. इथून कशा पद्धतीनं देव पुरवठा करत आहे, पण तो आउटस्टँडिंग आहे. आणि संपलं म्हणूनच दे ना देव मला. संपलं म्हटलं की कुठंतरी एकदम येतं. आपल्या चर्च मधलं काय साबळे, काय तुझं नाव? प्रवीण. एवढ्या सगळ्या साक्षी तो ऐकतो. उभा राहा, दिसू दे लोकाला. उभा राहा प्रवीणचा. प्रवीण उभा राहा, बघून घ्या त्याला. विचारलं बस खाली. एवढ्या साक्षी तो ऐकतो. त्यांनी देवाजवळ एक प्रार्थना केली होती. सगळे चर्चला बांधकामाला मदत करतात, देवा मला जॉब दे, मला पण चर्चसाठी मदत करायची. आणि तो म्हटला मी धडपड करत होतो जॉब मिळावा म्हणून, पण जॉब त्याला लागला नाही. मग म्हटला डोक्यामध्ये आलं, जॉब लागला नाही म्हणून काय झालं, मी जी रक्कम माझ्या मनामध्ये ठेवलेली आहे ती लोकांकडनं काढतो. आणि बिचाऱ्यानं, आता त्याचे आई वडील फार मोठे नाहीत बरं का कोणी, ते मोलमजुरी करणारे लोक आहेत. त्याला विचारलं काय करतात तुझे आई वडील? तो म्हटला मोलमजुरी करतात. आणि मग त्यानं तर म्हटलं लोकांकडनं जमा करून 15,000 रुपये त्यानं आणून चर्चसाठी दिले. परंतु लक्षात ठेवा, म्हणून चर्च बांधताना माझी भावना इतकी तीव्र असते, थोडं सुद्धा मी काही वाया जाऊ देत नाही, एवढं सुद्धा वाया जाऊ देत नाही. का माहिती का? मला माहिती की लोक काय कष्ट करतात, काय त्यांच्या भावना आहेत. आज पारिसिस्टकडे मी दिले कानातले, इतके बारीक आहेत, छोटेसे आहेत, परंतु माहित नाही त्या औरंगाबादमध्ये कोणत्या बहिणीनं माझ्या हातात ते आणून दिलं.
परंतु तिनं आपल्या कानातले आणून मला दिले. याचा अर्थ तिच्या भावना किती तीव्र आहेत की हे देवाचं मंदिर आहे आणि हे बांधून पूर्ण व्हायला पाहिजे. ते आपल्या चर्चशी संबंधित नाहीत, पण आपल्या मिनिस्ट्रीशी संबंधित आहे. कारण किती आशीर्वाद त्यांनी मिळवलेत हे त्यांना माहिती आहे. आणि लक्षात ठेवा, हे चर्च जे आहे ना, इथं जी प्रार्थना आहे, इथं जे समर्पण आहे आणि इथं जे तुम्ही करत आहात, याचे रिझल्ट तुम्हाला जगात सगळीकडे जाणवत आहे. सगळीकडे बरं का, एक ठिकाण असं नाहीये. परदेशामधनं काही लोकांना नोकऱ्या लागल्या. एका तरुणानं तो म्हटलं की इंडियामधले लोक धन्य आहेत, एवढं चांगलं वचन आम्हाला तुम्हाला इंडियामध्ये ऐकायला मिळतं. तो म्हणतो मी इथं राहतो, या ठिकाणामध्ये राहत असताना सांत्वनाची किती गरज आहे, वचनाची किती गरज आहे ते मला कळतं. मी ज्या निराशेमध्ये असतो परदेशामध्ये असताना, तो म्हटला मी कधी कधी खूप निराश होतो, परंतु त्यावेळेस ते वचन येतं, ते वचन माझ्याशी बोलतं आणि माझ्यातली निराशा काढून टाकतं. आणि त्याही तरुणानं 25,000 रुपये चर्चसाठी पाठवले. असे पुष्कळ लोक आहेत, म्हणजे तुम्ही गणतीच करू शकणार नाही की लोक कशा पद्धतीने देत आहेत. लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत त्यानं, आणि इतक्या आशेनं पाहतात, एवढ्या आशेनं. काल तर मी असंच निघालेलो असताना, काल का परवा मला माहित नाही मी कधी घराच्या बाहेर पडलो, परंतु गाडीवर असताना एक आंटीनं फोन केला. ते म्हटलं की हॉस्पिटलमध्ये आम्ही चाललोय डॉक्टरला दाखवण्यासाठी. डॉक्टरने डोळ्याचं ऑपरेशन सांगितलेलं आहे, परंतु ऑपरेशनची मला भीती वाटत आहे आणि मला नाही वाटत ते ऑपरेशन व्हावं. आणि माझा विश्वास हा आहे की तुम्ही जर प्रार्थना कराल ना तर माझं ऑपरेशन टळलं जाईल. आता मला माहिती की डोळ्याचे ऑपरेशन सहसा कधीच टळत नाहीत, पॉसिबलच नाही. आणि मग मी एक वाक्य तिथं बोललो, देवा हे शक्य नाही पण तुला सर्व शक्य आहे आणि तू हे करू शकतो. पण त्याने डिटेलमध्ये नाही मला सांगितलं की एक्झॅक्ट काय झालेलं आहे. आणि मग ते गेले आणि गेल्यानंतर एका डॉक्टरचं ओपिनियन घेतलं. त्याच्या अगोदर 2-3 डॉक्टरला दाखवलं. त्यांनी सांगितलं नाही ऑपरेशन कंपल्सरी करावंच लागेल. आणि तेवढ्यामधनं हॉस्पिटलमधनं बाहेर आले. त्यांनी कॉल केला, ज्या डॉक्टरला त्यांनी दाखवलं तर म्हणले तुम्हाला ऑपरेशनची गरजच नाहीये, तुम्हाला ऑपरेशनची गरजच नाही. आणि मग ते सांगायला लागले, अहो 2 डॉक्टरनी सांगितलं 3 महिन्याच्या आत ऑपरेशन नाही केलं तर डोळे फुटतील. आणि प्रभूनं ते सुद्धा डोळे बरे केले. देवाला कोणतीच गोष्ट अशक्य कोणतीच नाही बरं का. प्रॉब्लेम आमच्या विचारसरणीचा आहे. कधी कधी आम्ही असे विचार घेऊन बसतो ना की त्या विचारात मी बाहेर पडत नाही म्हणून आहे तिथंच आहे. मुक्काम पोस्ट ढेबेवाडी नाही का, तिथंच एकाच जागी बसून आहे. आत्मिक जीवन जगताना जर पुढे जायचं असेल तर तुमच्यामध्ये त्या विश्वासाची गरज आहे की जो विश्वास देवापासूनचं सामर्थ्य तुम्हाला देईल. विश्वास सगळ्यांमध्ये. आज जे आम्ही पाहणार आहोत, विश्वास हा सामर्थ्यशाली असावा. विश्वास सगळ्यांमध्ये आहे, परंतु सामर्थ्यशाली विश्वास जो तुमची परिस्थिती बदलणार आहे, आत्मिक जीवनामध्ये तुम्हाला सर्वोच्च स्थानी घेऊन जाणार. आणि एवढंच नव्हे, हा सामर्थ्यशाली विश्वास तुमच्यात कसा यायला पाहिजे याचा पण अभ्यास केला पाहिजे. आता मला वाटतं नाही विश्वास सामर्थ्यशाली असायला पाहिजे, विश्वासाचं सामर्थ्य मला मिळालं पाहिजे, सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये. पण सामर्थ्यशाली विश्वास येणार कसा? ज्या विश्वासासंबंधानं पवित्र शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की सगळ्यांकडे विश्वास आहे, पण सगळ्यांकडे विश्वासाचं सामर्थ्य नाही. सगळ्यांकडे विश्वास आहे. विश्वास आहे म्हणून तुम्ही मंदिरात आला, विश्वास आहे म्हणून तुम्ही रात्री झोपताना प्रार्थना करता. अजून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, विश्वास आहे म्हणून तुम्ही आजारी पडल्यावर सुद्धा प्रार्थनेसाठी विनंती देता नाही का. आजारी पडल्यावर तो तुमचा विश्वास आहे. सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा विश्वास आहे. बरं, तुमचा विश्वास एवढा आहे, भूकंप झाला की तुम्हाला वाटतं की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. करोना आल्यावर तुम्हाला वाटतं की आता जगाचा अंत ठरलेलाच आहे. युद्ध झालं की तुम्ही म्हणता देवाचा पुत्र नाही. हा तुमचा विश्वास आहे, पण या विश्वासामध्ये सामर्थ्य नाही. हा तुमचा जनरल विश्वास झालेला आहे. जसं प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये जगाच्या अंतासंबंधीचं भाकीत केलं गेलं, जगामध्ये होणाऱ्या घडामोडीचं वर्णन करण्यात आलं, तसं बायबल एक पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये या जगाचं अंताचं भाकीत केलेलं आहे. मग त्याही लोकांचा विश्वास आहे, तुमचाही विश्वास आहे, परंतु हा विश्वास तुम्हाला देवापासून
ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या कधीच तुम्हाला मिळवून देणार नाही. पृथ्वी तलावर जगत असताना तुमच्या गरजा आहेत, मग ते शारीरिक आरोग्य असेल, मग तुमचे आर्थिक प्रश्न असतील, मग तुमचं तुटलेलं घरट असेल, पुष्कळ ठिकाणामध्ये तुम्हाला देवाच्या मदतीची गरज आहे. सामर्थ्य म्हणजे नेमकं काय आहे? सामर्थ्य, ज्या सामर्थ्या संबंधानं असं लिहिलंय, येशू ख्रिस्तामधलं सामर्थ्य बाहेर पडतो. म्हणजे नेमकं झालं काय, आणि आम्हाला ते सामर्थ्य विश्वासाच्या द्वारे कसं मिळणार आहे ते आम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. एक सामर्थ्यशाली विश्वास. मला वाटतं मत्त्याचं शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय आणि त्याची 27 पासून वचन वाचूया. मग येशू तेथून हा पुढे जात असताना 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन 2 आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा, आमच्यावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे. असा तुम्ही विश्वास धरिता काय? विश्वास धरिता काय? प्रश्न येशूचा सगळ्याला आहे. आज सगळ्याला बरं व्हायचंय. बऱ्याच लोकांचे लग्नाचे प्रश्न आहेत, लग्न जमायला पाहिजे. लोकांचं लग्न जमलंय, त्यांना लेकरं व्हायला पाहिजे. काही लोक अशा स्टेजवरती आलेले आहेत की त्यांची नोकरी लागेल का नाही या परिस्थितीमध्ये ते सापडलेले आहेत. प्रश्न आहेत. आणि रोज सकाळी उठल्यावर प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रश्नासाठी प्रार्थना करत असते. त्याला वाटतं की देवाचं सामर्थ्य माझ्यामध्ये यावं आणि या प्रश्नातनं मला सुटका मिळावी. परंतु येशू ख्रिस्तानं जो प्रश्न विचारला, काय प्रश्न आहे त्याचा? काय प्रश्न हो? हे करावयास मी समर्थ आहे. असा तुम्ही विश्वास धरिता काय? तो विश्वासाच्या सामर्थ्या संबंधानं बोलत आहे. नुसत्या विश्वासा संबंधानं नाही बोलत. विश्वास आहे म्हणून तो त्याच्या मागे आला, विश्वास आहे म्हणून तुम्ही देवाच्या घरामध्ये आला. पण आज सकाळी प्रभू तुम्हाला प्रश्न विचारतो, हे करावयास मी समर्थ आहे असा तुम्ही विश्वास धरता का? आणि मला माहितीये की तुमच्याकडं एक प्रश्न आहे, जसा आंधळ्याचा एक प्रश्न आहे, त्याला दृष्टी यावी, त्याच्या डोळ्यामध्ये दोष आहे, त्याला दिसत नाही, हा त्याचा प्रश्न आहे. आणि देवाच्या घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे एक प्रश्न आहे, आणि येशू त्याला विचारतो, हे करावयास मी समर्थ आहे असा तुमचा विश्वास आहे का? प्रॉब्लेम तो आहे. तुमच्याकडे विश्वास आहे, पण विश्वासाचं सामर्थ्य तुमच्याकडे नाहीये. आणि येशू ख्रिस्तानं या विश्वासाचं सामर्थ्य या आंधळ्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्याला एक प्रश्न केलेला आहे. आणि आज सकाळी हाच प्रश्न प्रभू तुम्हाला देत आहे. हाच प्रश्न आज सकाळी पहिले तुमचे विचार तुम्ही बदलून टाका. तुम्हाला असं वाटतं की त्या प्रश्नात खूप ताकद आहे. प्रॉब्लेम काय माहिती का? त्या प्रश्नाकडे पाहिल्यावर आम्हाला असं वाटतं हा प्रश्न माझा अंत करून टाकणार आहे, मी यातून बाहेरच पडू शकणार नाही. आंधळ्याला वाटतं मी बरंच होऊ शकणार नाही. पण आतून आवाज काय? अहो दाविदाचे पुत्र. काय आतून त्याचं प्रार्थना काय बघा बरं. अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर ते आंधळे त्याच्याजवळ आले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, हे करावयास मी समर्थ आहे. ते ओरडत येशूच्या मागे चालले बरं का. आता ओरडल्याबरोबर कित्येक वेळा ओरडणाऱ्या लोकांचं तोंड बंद करा म्हणून येशू पटकन प्रार्थना करून म्हटलं असेल, जाऊ द्या, यांनी ओरडू नये म्हणून यांना दृष्टी देऊन टाकली. पण प्रभू तसं यांना ओरडू द्या का? यांच्या ओरडण्यानं माझं मन बदलणार नाही. मी देव आहे. हे ओरडतात म्हणून मी त्यांना उत्तर देणार नाही. पहिल्यांदा विश्वासाचं सामर्थ्य काय हे त्यांना शिकवणार मी. लक्षात ठेवा. तुम्ही किती ओरडा, किती प्रार्थना करा, तुम्ही म्हणता नाही का आम्ही एवढे उपास, रोज मला येतात ते, देव एवढा कसं काय, देव कठोर, मलाच विचारतात बरं का, देव एवढा कसं कठोर? बाळक साहेब, मी एवढे उपास केले, मी एवढ्या प्रार्थना केल्या, आणि तरी पण देव माझं ऐकत नाही. मग कुठं माझं चुकतं बाळक साहेब, तुम्ही सांगा, का प्रभू माझं ऐकत नाही? तुम्ही किती पाहिजे तेवढं ओरडा. तुमच्या ओरडण्यानं परिस्थिती बदलणार नाही. पण जेव्हा तुमच्याकडे विश्वासाचं सामर्थ्य येईल तेव्हा सगळी परिस्थिती बदलून जाणार. ओरडत बसू नका. कशाला शक्ती खर्च करत आहात? तुम्ही ओरडल्यानं काही सुद्धा घडणार नाही. लक्षात ठेवा.
ओरडण्यापेक्षा येशू प्रश्न तुम्हाला विचारत आहे, हे करायला मी समर्थ आहे असा तुझा विश्वास आहे का? परवा त्या भानस हिवरे, नाव पण लक्षात येत नाही, भानस हिवरे गाव, 100 वर्षाच्या इतिहासामध्ये मंडळीमध्ये त्यांच्या 100 वर्षाची मंडळी, पण पहिल्यांदा मीटिंग भरवली त्यांनी. ते पास्टर सांगत होते 100 वर्षात संजीवन सभा आमच्याकडे झाल्या नाहीत आणि 100 वर्षामध्ये पहिली सभा झाली आणि एवढी आशीर्वादी झाली की त्या सभेमध्ये काही जण आले होते आणि तेव्हा देवाच्या आत्म्याने मला सांगितलं की कोणीतरी व्यक्ती आहे की तिच्या पाठीवरती पुष्कळ फोड आलेले आहेत आणि देवाला ते घालवायचे, आणि ती व्यक्ती त्या ठिकाणामध्ये आल्यानंतर तिला असं वाटत होतं की मी आल्यानंतर या ठिकाणामध्ये, म्हणजे तिच्या नवऱ्याला ती म्हटली की नाही, कामावरती पुष्कळ प्रॉब्लेम झाले, मन निराश आहे, हताश आहे, आता मला जायचं नाही कुठं, घरातच बसून राहू. तो म्हटला नाही चल आपण जाऊ मीटिंगला. आणि मग त्या मीटिंगला ते घेऊन आले. खूप आतमध्ये त्या मानसिक शांती त्यांची डळलेली होती आणि ते मीटिंग मध्ये आले. तेवढ्यामध्ये देवाला ते काम करायचं असतं की या व्यक्तीला दाखवायचं असतं माझं सामर्थ्य काय, आणि तेवढ्यात देवाने ती गोष्ट सांगितल्यावर तिला कळलं की हे कसं काय यांना कळलं की माझ्या अंगावरती फोड आहे. आणि मग ते बोलल्याबरोबर ते म्हटले ते कळलं ते माझ्याविषयीच बोलत आहे. आणि गेली 2 महिने हे पाठीवरचे फोड एवढे उपचार करून पण जात नव्हते. आणि त्या दिवशी घरी गेले आणि घरी गेल्यावर सकाळी उठून पाहते तर पाठीवरचे सगळे फोड गायब झाले. का? विश्वासाचं सामर्थ्य तुमच्या शरीरामध्ये काम करत असतं. प्रभू प्रश्न तोच विचारतो, तुझा विश्वास काय? तुला डोळे नाहीत हा विश्वास आहे आणि ते वास्तव आहे. लक्षात ठेवा, अंधत्व हे वास्तव आहे, अंधत्व वास्तव आहे, दिसत नाही हे वास्तव आहे, आणि त्याला दुरुस्त पण कोण करणार हे पण वास्तव आहे. आणि सगळं वास्तव घेऊन आता प्रभू प्रश्न काय करतो? हे करायला मी समर्थ आहे. लक्षात ठेवा, सगळं वास्तव तुमच्या डोळ्यासमोर असू द्या, पण तुम्ही वास्तवाला चिटकून जगू नका. हालेलुया. आंधळा म्हटला नाही मला दृष्टी प्रभू, ओ दावीद पुत्र माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा. या व्यक्तीला हे शब्द बोलण्याची सवय लागलेली होती. आंधळ्याचं जर तुम्ही बघितलं ना, ते एक भीक मागणाऱ्या व्यक्तीला ते सवय असतात शब्द, तसं या व्यक्तीला ते सवय. आणि येशूला माहिती याला सवय आहे ती, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. तसे काही प्रार्थनेचे शब्द तुमची सवय आहे म्हणून देव तुमच्याकडे, पण वेगळ्या पद्धतीनं. आता प्रभू काय, सवय बदल. जी तुझी मागायची सवय आहे ना, या आंधळ्याला जसं अहो दया करा, दे भगवान के नाम पे दे दे, भगवान के नाम पे दे दे, भगवान, हे जनरल झालं. येशू म्हटला हे भगवान के नाम पे नकोय. आता पहिला प्रश्न मला तुझ्याकडे हा असणार आहे, तू लोकांना मागतो तसं मला नाही मागायचं, ऐका बरं का, मी सगळ्यांपेक्षा वेगळा आहे. माझ्यावर विश्वास ठेवून हे बरं करण्यासाठी मी समर्थ आहे, हा तुझा विश्वास आहे का? मगच तू माग, अन्यथा मागू नको. लक्षात ठेवा, आजपर्यंत खूप ठिकाणी मागितलं असेल, आज येशूकडे मागाल तर तो देणारा देव आहे, हा तुमचा विश्वास असू द्या, हे विश्वासाचं सामर्थ्य असू द्या. जनरल मागत बसू नका, रोजच्या दिवसाला मागता तशी तुमची मागणी असू नये, आणि त्या मागणीनं तुम्हाला काहीच फलप्राप्ती होणार नाही, काहीच नाही. प्रिया, मला आनंद वाटतो त्या मीटिंगला गेल्यावरती बऱ्याच इतके मिरॅकल्स घडले, एवढे चमत्कार घडले, आणि मलाच कळलं नाही की अशा सभेमध्ये देव एवढं अद्भुत काम कसं करू शकतो. एक व्यक्ती आला, त्याने टेस्टमनी द्यायला, वयस्कर व्यक्ती होते, ते पुढे आले, ते म्हटले मी हे आले ना यांच्या सहवासात राहिलो नुसतं, त्यांच्या जवळ तिथं थांबलो ना, या मीटिंगच्या तिथं मी यांच्या जवळ आसपास कुठंतरी भटकलो तर मला लांबचं दिसत नव्हतं, परंतु मीटिंग संपल्यावर मला लांबचं दिसायला लागलं, मला लांबचं दिसायला लागलं आणि माझ्या दृष्टीमधला दोष निघून गेला. प्रभूला दाखवायचं होतं की सामर्थ्य अजूनही बाहेर पडत आहे, व्यक्तिमधनं नाही, येशू या नावात आहे. लक्षात ठेवा, येशू या नावातलं ते सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य जोपर्यंत तुम्हाला कळत नाही, जनरली बोलत बसू नका. प्रार्थना, जनरल प्रार्थना, रोज उठल्यावरती प्रार्थना, सकाळी दिलं, संध्याकाळी दे, रात्री झोपताना सुखाची. तुम्ही प्रार्थना नाही केली तरी तुम्हाला झोप लागणारच आहे. अहो काही लोकांना तर काय प्रार्थनेची गरजच नाही, ते प्रार्थनेत सुद्धा झोपते तेवढे बहादर आहेत, त्यांना कशाला रात्री झोपताना प्रार्थना करायची गरज नाही का? आपोआप झोपतात आणि घोरतात पण ते. म्हणजे तुम्ही न प्रार्थना करता पण झोपणार.
आणि न प्रार्थना करताना पण तुम्हाला जेवण मिळणार आहे. ते लाज काज? घरातल्या लोकांना इच्छा नसताना तुम्हाला देतात. ते काही काम करत नाही पण तरी द्यावं लागतं का? घरातला मेंबर आहे, बाहेर गेला तर इज्जत जाईल, मग ते काही तुम्हाला देव नाही देत, ते तुमच्या लाचारीने तुम्ही मिळवता. अशी प्रार्थना असली पाहिजे. जसं एलियाची प्रार्थना, 3.5 वर्षाचा पुरवठा, हे विश्वासाचं सामर्थ्य प्रियानं. ते विश्वासाचं सामर्थ्य तुम्हाला समजावून घेणं फार गरजेचं. आणि येशूने विचारलं, हे करण्यासाठी मी समर्थ आहे, असा तुझा विश्वास आहे का? देवाचे प्रिय लोक, आज सकाळी तुम्ही काहीतरी अशी गोष्ट घेऊन आलेला आहात, ती गोष्ट तुम्हाला वाटतं आताही बदलू शकत नाही, परिस्थिती बदलणार नाही, रोगातनं सुटका होणार नाही, माझे अवयव रिपेअर होऊ शकत नाही. सगळं होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, काय होऊ शकत नाही हा विश्वासच ठेवू नका तुम्ही. मग अशी ज्या पद्धतीने सांगितलं, ते डॉक्टर म्हटले तुम्हाला एन्जिओप्लास्टी करावी लागणार आहे. त्यांनी फार सुंदर सुंदर नावं देतात, ते नाव ऐकलं की अर्धे निम्मे आपण गायबच होतो नाही का? मला तर कधी कधी वाटतं हे प्लास्टिकचं हृदय लावतात काय, एन्जिओप्लास्टी नाही का? ही प्लास्टिक, ती प्लास्टिक, ग्राफी. ग्राफी म्हणल्यावर मला फोटोग्राफी आठवते. हे काय भानगड आहे नेम? अजून कुणाला, तुम्हालाही काही कळत नसतं, पण त्यांनी सांगितल्यावर माझी एन्जिओप्लास्टी म्हणजे काय? तू म्हटलं, त्यांनी डॉक्टरने सांगितलं एन्जिओप्लास्टी, तुमची मानसिक तयारी झाली, नाही आता माझी एन्जिओप्लास्टी. एन्जिओप्लास्टी असू द्या, एन्जिओग्राफी असू द्या, तो विचारतो हे करायला मी समर्थ आहे, हा तुझा विश्वास आहे. तू त्या प्लास्टीवरती विश्वास ठेवू नको, त्या ग्राफीवरती विश्वास ठेवू नको. माझ्याकडे सगळं आहे, सगळ्या प्रश्नाची उत्तर माझ्याकडे. डोळा पाहिजे डोळा देईल, कान पाहिजे कान देईल, नाक पाहिजे नाक देईल. नाक बंद झालं, प्रार्थना. आता सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे. लेटेस्ट सध्याची जर मागणी, डिमांड काय असेल प्रार्थनेमध्ये, श्वास घ्यायला त्रास होतोय, काळजी करू नका, देव हृदय बदलू शकतो, सर्व काही करू शकतो, यावर तुमचा विश्वास असला. सोडू नका विचार, डोक्यातले विचार काढून टाका. कोणीतरी परवा मला फोन केला होता, चाललोय दवाखान्यामध्ये, डॉक्टर म्हणले 100% तुम्हाला कॅन्सरच आहे. त्या गाठी टेस्ट केलेल्या आहेत, दुसरी टेस्ट, तिसरी टेस्ट, आता शेवटची टेस्ट आहे आणि याच्यानंतर डिक्लेअर करणार आहे की तुम्हाला 100% कॅन्सर आहे. तुमची अपेक्षा काय? माझा विश्वास आहे तुम्ही प्रार्थना कराल आणि माझे सगळे रिपोर्ट्स देऊ. अहो कोण अडवणार या व्यक्तीला? कोण अडवणार आहे? जर तुमचा विश्वास आहे, तुम्हाला विश्वासाचं सामर्थ्य माहिती असेल आणि ती व्यक्ती तशी प्रार्थना करून जाते, हॉस्पिटलमध्ये पुन्हा सगळ्या टेस्ट होतात आणि तिकडून डॉक्टर सांगतात अहो सगळं रिपोर्ट्स बदललेले आहेत, त्याच्यात कॅन्सर नाही का? हे करण्यासाठी मी समर्थ आहे. कधी कधी मला असं वाटतं मी कथेमधला देव सांगतो का? जे ऐकतो त्या वास्तव कथा आहेत का? कुठंतरी कोणीतरी सांगतं अशा गोष्टी मी ऐकत आहे. लक्षात ठेवा, ईश्वर आज सकाळी तुम्हाला प्रश्न करत आहे, काय हे करण्यासाठी मी समर्थ आहे का? आज तुमचा जो काही प्रश्न तुमच्या समोर असेल, ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करत आहात, तुमचा देव या सगळ्या गोष्टीला आणि विजय देण्यासाठी समर्थ आहे. सकाळी महिमाना लीडिंग करताना खूप छान सांगितलं. समोर तांबडा समुद्र, पाठीमाग फारूचे रथ आणि घोडे आले. रथाने घोड्याची एवढा मोठा स्पीड होता, पण त्या स्पीडला स्पीड ब्रेकर काय होते? मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ. लक्षात ठेवा, तुमचा प्रश्न किती पण स्पीड येऊ द्या, माझ्या येशूकडे स्पीड ब्रेकर आहे. आणि हे स्पीड ब्रेकर काय माहिती का? विश्वासाचं सामर्थ्य. माझा विश्वास, माझा प्रभू यातून मला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. एवढ्या साक्षीनात काल सकाळी एका व्यक्तीने मला सांगितलं, सैतान मला सारखा सांगायला लागलाय दारू पी दारू पी. तुम्ही त्या सैतानासाठी जरा त्याच्यासाठी प्रार्थना करा. तो सकाळीच मला सांगायला लागले दारू पी दारू पी. मग माझे डोकं फिरलं. मी म्हणलो त्याला बदनाम करू नको, तो नाही दारू प्यायला सांगत, तुम्हीच दारू पिता. मग त्यांनी मला काय सांगितलं माहिती का? पास्टर, अहो तुमच्या मीटिंग मध्ये मी आलो ना तेव्हा मी दारू सोडली, आता तो मला घे म्हणतो पण मी पित नाही, माझ्यासाठी प्रार्थना करा. लक्षात ठेवा, हे करण्यासाठी तो समर्थ आहे. हे तुमचं जीवन बदलण्यासाठी तो समर्थ आहे. असं म्हणू नका की हा बदलू शकत नाही. अहो तुम्हाला वाटतं ना तो बदलत नाही, पण बदलण्यासाठी देव समर्थ आहे.
देव समर्थ आहे, येशू समर्थ Praise आहे. God. आणि म्हणून निराशेचं बोलणं असणारे लोक आंधळे असतील, आंधळेच मरतील. आंधळ्याला येशूनं मागे येऊ दिले, ओरडत ओरडत ये तो आला, अहो दावीद पुत्र दया करा, दावीद पुत्र दया करा. येशू या घरातनं त्या घरात गेला, पण याला काय त्याने उत्तर दिलं. तसं तुमचं सुद्धा 22 मधनं 23, 23 मधनं 24, 24 मधनं 25 या घरातनं त्या घरात, पण परिस्थिती बदलणार नाही. पण 24 मध्ये आल्यावर पाऊल टाकल्यावर म्हणा, हे करण्यासाठी तो समर्थ आहे. हाच विश्वास तुमच्यामध्ये अद्भुते घडवण्यासाठी समर्थ आहे. Amen. ईश्वर त्याला विचारलं, हे करण्यासाठी तो समर्थ आहे. विश्वास आहे का तुझा? हे करण्यासाठी मी समर्थ आहे. आणि आज सकाळी स्वतःकडे पाहून तुम्हाला बोलायचं. काय बोलायचं माहिती का? मी माझं व्यक्तिमत्व, माझं जीवन पाहतो आणि त्याच्यामध्ये मला कुठंतरी कमतरता. सैतानाचं काम फक्त तुम्हाला येत नाही एवढं दाखवायचं, आणि तो सगळ्यांकडनं दाखवतो बरं का. शाळेत गेला की तिथं हे ढ याला काय येत नाही, आणि झालं आम्ही तिथेच होतो. सरांनी सांगितलं काय येत नाही, मी शाळा सोडली, मर जा हॉटेलमध्ये कप बशात जायला. हे सांगतो तो सैतान. येशूच्या शिष्यांमध्ये शिरून त्या येशूला म्हटलं तुला मरू देणार नाही. मग शिष्याला येशूला सुद्धा त्या सैतानानं अडवलं. तुमचा पण भविष्य कुठंतरी बर्बाद करण्यासाठी तो सगळी निगेटिव्ह असणारे शब्द तुमच्या कानावरती पाडणार. निगेटिव्ह कोणाकडे जाईल? तुझं शिक्षण नाही, आता तुझं पुढं कसं होणार आहे? तुझ्या हातात काही कुठली कला नाही. लक्षात ठेवा, देवाच्या घरामध्ये आल्यानंतर कलेची गरज नाही, सामर्थ्याची गरज आहे. Hallelujah. Amen. कला असणाऱ्या लोकांना ते कलाकार म्हणून जगतील, पण आम्ही कलाकार नाही, साक्ष म्हणून जगणार आहोत. लक्षात ठेवा, साक्ष म्हणून जगा, साक्ष म्हणून जगा. म्हणून स्वतःकडे पाहताना एक गोष्ट मी माझ्या डोक्यामध्ये माझ्या येशूला ठेवायचं. सैतानाने येऊन तुम्हाला काय पण म्हणू द्या, अरे तू काही कामाचं नाही, तुला काही जमत नाही, सोलापूरमध्ये काही घडणार नाही. बऱ्याच लोकांना, तरुणांना म्हणतात, आता तरुणांनी जायचं नाही सोलापूर सोडून. आता Hallelujah. प्रभू हे बदलून टाकणार आहे Amen. आणि देव बदलत आहे बरं का. Amen. आता इतके भारी भारी IT पार्क येतील ना, पुण्यातले लोक सोलापूरमध्ये येणार आहे, हा माझा विश्वास आहे. Hallelujah. हा माझा विश्वास आहे. आणि माझा देव हे करणार आहे. का तर प्रभून मला विचारला, हे करण्यासाठी मी समर्थ आहे का? मी म्हटलं होय प्रभू. Hallelujah. आता जागा घेऊन ठेवा बरं का, Hallelujah. बिल्डिंग बांधून ठेवा. 10 वर्षानंतर सोलापूरमध्ये जागा नसणार आहे, पण तुमच्या बिल्डिंग प्रभू तिथं दाखवून देईल. माझ्या लोकांना मी समर्थ केलेलं आहे, माझ्या लोकांसाठी सगळी परिस्थिती बदलू. आलो त्या दिवशी फक्त मी 2-3 गाड्या टू व्हीलर बघायचो. त्या इकडे रामवाडीच्या असायच्या यामा गाड्या होत्या. बाकी सोलापुरात फोर व्हीलर तर असं नजर लावून बघायचो, एक तर दिसाव तर एक पण दिसत नव्हते. आणि त्यास मला मोठा प्रश्न पडला, खेड्यात आलो का काय? आणि पेपरला यायचं, रोज एक कारखाना बंद, रोज यायचं पेपरला, 10 दिवसांनी पाणी, 8 दिवसांनी पाणी, उजनी -20, उजनी -10, उजनी 10% उजनी 20%. लोक चर्चा करायचे. आता हे पेन्शनरचं शहर आहे, या शहरात कोणी राहणार नाही. पण आम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली, प्रभू या शहरामध्ये तू हे करणार आहे. आणि आता आमच्या देवानं करून दाखवलं. पुढची 10 वर्ष या शहरात देव असं काम करेल की लक्षात ठेवा, बऱ्याच ठिकाणातनं, मी तर म्हणतो जगातनं लोक इकडे येतील. Hallelujah. हे करण्यासाठी माझा देव समर्थ. हा माझा विश्वास, Amen. हा माझा विश्वास आहे. आणि आम्ही मरणार नाही बरं का कोणी. Hallelujah. हा माझा विश्वास आहे. Hallelujah. हा माझा विश्वास आहे की सगळे लोक तुम्ही सोलापूरची डेव्हलपमेंट बघत बघत Hallelujah. या शहरामध्ये असणार हे चर्च, या चर्च मध्ये जे तुम्ही पेरणी केली, या पेरणीचं फळ पण तुम्ही पाहणार आहात. Amen. हे करण्यासाठी तो देव समर्थ आहे. Praise God. असं प्रभू घडवेल. Hallelujah. आणि माझा विश्वास हा आहे, जो व्यक्ती इथं येईल ना, तो प्रश्न घेऊन इथं येईल. बरेच लोक म्हणतात आम्हाला यायचंय, मी म्हणतो बिंदास या. का? इथं आल्यावर जाताना तुम्ही रिकाम नसणार. Amen. ज्या गोष्टीने तुम्ही परेशान होऊन इथं तुम्ही आला, पण जाताना या सगळ्या परेशानीला तो आणि मुळासकट काढून टाकेल आणि दाखवून देईल, हे करण्यासाठी मी समर्थ आहे. Hallelujah. हे करण्यासाठी मी समर्थ आहे. Praise God. परंतु हे सामर्थ्य
हा विश्वास तुमच्यामध्ये येणार कसा? सामर्थ्यशाली विश्वास. आता इथं या आंधळ्याला येशू विचारतो, हे करण्यासाठी मी समर्थ आहे असा तुझा विश्वास आहे, काय केलं पाहिजे? 27 वचन वाचा. 27 वचन. मग येशू तेथून पुढे जात असताना दोन आंधळे त्याच्या मागे मागे चालत जाऊन मोठ्याने बोलले, अहो दावीद पुत्र, आम्हावर दया करा. तो घरात गेल्यावर. दुसरा मुद्दा. पहिली गोष्ट, तुमचा विश्वास आज सकाळी साधारण विश्वास असू देऊ नका. आमेन म्हणाल का? आमेन. साधारण विश्वास म्हणजे तुम्ही इथं बसण्यासाठी आलेले नाही. आमेन. बसण्यासाठी नाही आले तुम्ही. तुमचं कर्तृत्व, तुमच्यामध्ये देवाने काहीतरी पोटेन्शियल, काहीतरी तुम्हाला घडवण्यासाठी जगामध्ये पाठवले. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या जगाला तुमची गरज आहे. तुमच्या घरच्यांना तुमची गरज नसेल तर नसू द्या. कधी कधी एकमेकाला डायलॉग मारताना, जा तुझी मला गरज नाही. ठीक आहे, अहो येशू म्हटला चौकात बांधलेलं गाडो जाऊन त्याला सांगा प्रभूला याची गरज आहे. त्या गाढवाची गरज आहे तर या गाढवाची तर विशेष गरज असणार आहे. कोणाला तुमची गरज असो अथवा नसो, तुमची बायको काय म्हणते, तुमचा नवरा काय म्हणतो, तुमची आई काय म्हणते, तुमचा बाप काय म्हणतो, तुमचा बॉस काय, तुमचा बॉस जर म्हटला ना जा तुम्हाला गरज, मला तुमची गरज नाही, तुमच्यापेक्षा मोठ्या कंपनीला माझी गरज आहे. का? मी इथून बाहेर पडल्यावर तुमची कंपनी डुबणारच आहे. मी आहे म्हणून ती वाचलेली. हा तुमचा विश्वास असला पाहिजे. लगेच निराश होऊन नाही, मग मला बरेच कामावून काढलं काम. अरे दुसरा जवाब आहे, आणि दुसरा लय भारी असणार, याच्यापेक्षा खूप सुंदर असणार आहे. लक्षात ठेवा, कधी कधी तुम्ही त्या असणाऱ्या गोष्टीमध्ये प्रभूचा हेतू, प्रभूचा उद्देश समजून पाहत नाही. काय प्रभूचा हेतू आहे, काय उद्देश आहे? मग दुसरा मुद्दा काय, येशू त्याच्याकडे पाहताना एक गोष्ट त्यानं पाहिली, या आंधळ्यांचा सगळा वृत्तांत या असणाऱ्या मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये लिहून ठेवला. कशासाठी? की ज्यावेळेस मंडळी एकत्र येईल, जसं हा चर्च एकत्र आलेला आहे, या चर्च मधल्या लोकांमध्ये तो सामर्थ्यशाली विश्वास, जो विश्वास प्रभूचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आणून तुमच्यातला बदल, जसं आंधळ्याच्या डोळ्यातला दोष दूर गेला आणि तो दृष्टीहीन असताना त्याला दृष्टी प्राप्त झाली. मग आता त्याच्यातले चेंजेस, त्याच्यामधला बदल हा आमचा बदल असला पाहिजे. मग तो काय, त्या ठिकाणामध्ये मग त्या ज्या पद्धतीने पवित्र आत्म्यानं त्याला प्रेरणा दिली आणि त्याला सांगितलं अशा टप्प्याटप्प्यानं गोष्टी लिहित जा. कोणता टप्पा आहे? इकडं हा ओरडत त्याच्या मागे चालत जा. विश्वास, सामर्थ्यशाली विश्वास निर्माण होण्यासाठी तुम्हाला येशूच्या मागे चालणं फार गरजेचं आहे. कधी कधी तुम्ही मागे चालण्याचं बंद करता. काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा 1-2 रविवार लोक विचारताना पण किती रविवारी यायचं चर्चला, मग दुसऱ्या रविवारी नाही आलं तर चालेल का, मग मी लांबून येतो. प्रश्न एवढा मोठा, लांबून, गाडी खर्च, किती वेळ, काय वेळ, मग बसा ना घरी. सामर्थ्य जर तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला तो विचार पण नसता डोक्यामध्ये नाही आलं, मी किती वाजता येऊ, का कधी येऊ, आम्ही कसं येऊ, एकदा आलं तर चालेल का? नाही, आंधळ्याला माहितीये मला याच्या मागे जावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, जे त्याच्या मागे चालले, ज्यास या गोष्टीचा अभ्यास करतो त्यास मला कळलं, प्रभूच्या मागे चालणं किती महत्वाचं आहे. आणि चालल्याशिवाय कधीच तुमच्यामध्ये जे सामर्थ्य, ते सामर्थ्य तुमच्यात निर्माणच होऊ शकत नाही. येशूनं त्याला तिथं ती जी स्टेप दिली ना, तो ओरडत त्याच्या मागे चालला. त्यानं असं नाही म्हटलं आता येशू जवळून गेला, अशी पण तो म्हणू शकले असते. काय आता मला दिसत नाही, मग कसं काय येशूला शोधायचं? माझ्यासारखं असतं तर म्हटलं नाही, प्रभू मला दिसत नाही, मी निरोप पाठवला असता, जावा ना येशूला सांगा मी तिथं थांबलोय, सिंपती नाही का, अहो मला दिसत नाही, हो मला कोणीतरी हाताला धरून न्या. आमच्याकडे तसंच असतं नाही का, नसल्यावरती आम्ही सगळ्या अशा सबबी सांगतो. पण आंधळे म्हटले नाही, कालपर्यंत खूप सबबीचं जीवन जगलो, आता मसीहा उद्धार करता माझ्या डोळ्यासमोर आहे आणि या मसीहाच्या मागे मी तोपर्यंत चालत राहणार जोपर्यंत मला दृष्टी मिळत नाही. आज सकाळी तुमचा विचार हाच असला पाहिजे, जोपर्यंत तुम्हाला उत्तर देत नाही तोपर्यंत मी त्याच्या मागे चालेल. चालत राहा त्याच्या मागे. जगामध्ये असा कोणताच प्रश्न नाही ज्या प्रश्नाचं उत्तर माझ्या येशूकडे नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तर त्याच्याकडे. त्याला चालणाऱ्या लोकांची गरज आहे.
हालेलुया. कधी कधी तो तुमची टेस्ट करतो, तुमची परीक्षा घेतो, कसं तुम्ही चालत आहात. तो काही कठोर हृदयाचा नाही, पण त्याला परीक्षा करण्याचा अधिकार आहे. तो टेस्ट करतो, खरंच याला तर गरज आहे का माझी. हालेलुया. हा मला म्हणतो, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. ही दया करत असताना हा खरंच मला दाविदाचा पुत्र म्हणतो का. खरंच तुम्ही त्याला देव म्हणून संबोधता का. खरंच त्याच्या देवत्वा संबंधानं तुमची श्रद्धा पक्की आहे का. कोणत्या उद्देशानं तुम्ही येतात. एखादा रविवार तुम्ही देवाच्या मंदिरात जाण्यापासून घरी राहता, तुम्हाला वाटतं नाही जायला पाहिजे तिथं, तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे चालता, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही थोडी चालता. मला सकाळी सांगोल्याचे ते सांगोला कुठं आले विटावरून ब्रदर उभं राहता, विट्यावरून आलेले ब्रदर उभं राहून फक्त दिसू द्या, बसा खाली. त्यातले मागच्या संडेला मी चर्चला आलो, पण मला 11:30 वाजता काहीतरी ते पोचले, लवकर नाही येता आलं. मग म्हणले मला नाही बरं वाटलं की मी 11:30ला चर्चला यावं. मग ते म्हटलं मी रात्री पहाटे 2 वाजता ते काहीतरी इथं सोलापूरमध्ये आले, का तर उद्या सकाळी मला लवकर चर्च मिळालं पाहिजे. हालेलुया. प्रभू पाहतो हे आमेन. कसं चालता तुम्ही त्याच्या मागे. जनरल तुमची चाल असेल ना, पहा चालण्यामध्ये फरक देव जाणवतो. तुम्ही मी ओळखतो ना, एखाद्याला काम सांगितलं आणि तो जर इकडं तिकडं रमत गमत करायला, तुम्ही म्हणतो हे काय कामाचं नाही, बुजगाव नाही. माझं मत पक्क असतं. मी दुसऱ्यांदा त्या व्यक्तीला बघत पण नाही, कारण मला माहिती हे कामाचंच नाही. पण एक व्यक्ती असा असतो, आमचा रामू कुठे आहे का. रामू बाहेर आहे. त्याला काय काम आहे ते सांगायच्या आधीच उडी मारून मोकळा होतो. म्हणजे त्याला कळतं की काम करणं हे, मला कळतं की हा काम करायला, चालीवरून कळतं की हा माणूस कसा आहे. इकडे येशू सुद्धा या माणसाच्या, तो म्हटलं हे जनरल ओरडतात, दावीद पुत्र दया करा, दावीद पुत्र दया करा. कोण येईल, तेलोरे पाळक साहेब दया करा, सूरज गेला सूरज दया करा. तो म्हटलं जनरल चाललंय यांचं. कालपर्यंत हे होते, आज मी आलो म्हणून माझ्या नावाने ओरडत आहे. मग त्यानं नाही तसं केलं, त्यांनी दुर्लक्ष केलं. मग तो बघायला लागला. आता ज्या अर्थी येशूचे शिष्य लिहित आहेत ना, याचा अर्थ यांच्या प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन ते करत आहे. ऑब्झर्वेशन सहित लिहिलंय. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शास्त्रातल्या सगळ्या गोष्टी शास्त्रात लिहिल्या नाहीत. सिलेक्टेड गोष्टी, सिलेक्टेड वचनं लिहिली. म्हणजे तो व्यक्ती चालत चालत त्याच्या मागे गेला. हे सिलेक्टेड आहे. हे सिलेक्टेड आहे. हे वचन सिलेक्ट करून आणि ही जी घटना सिलेक्ट करून लिहिलेली आहे. कशासाठी माहिती का. तुमचं चालणं हाच तुमचा विश्वास आहे. हालेलुया. जो व्यक्ती चालतो ना, काय चालतो माहिती का, तो म्हणतो की नाही या रविवारी प्रभू नाही भेटला, या रविवारी उत्तर नाही भेटला, हरकत नाही, एक दिवशी भेटणार म्हणजे भेटणार. हालेलुया. या रविवारी जरी माझ्या कर्ज नाही फिटलं, एक रविवारी नक्की फिटणार. कुठून फिटणार, काय फिटणार त्याची पर्वा करू नका. पुरवठा करणारा देव स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. पुरवठा करणारा देव स्वर्गामध्ये. कशा पद्धतीचं प्रोव्हिजन करेल ते तुम्हाला सांग. म्हणून तो चालणं प्रभूच्या मागे फार महत्वाचं. चालत राहा. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का, सैतान तुम्हाला चालण्यापासूनच थांबवतो. त्याला वाटतं की नाही यानं काय केलं पाहिजे, लवकर निराश व्हायला पाहिजे, लवकर अपसेट व्हायला पाहिजे. मग बऱ्याच लोकांचे डायलॉग असतात ना, नाही आता मी डिप्रेशन मध्ये. का डिप्रेशन, सेपरेशनमुळे डिप्रेशन आहे. जेव्हा तुम्ही प्रभूपासून अलिप्त होता तेव्हा तुम्ही डिप्रेशन मध्ये असता. जेव्हा तुम्ही प्रभू बरोबर चालता तेव्हा तुम्ही सामर्थ्यशाली व्यक्ती असता. वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 21 पासून 29 पर्यंत वचन. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 21 ते 29. मग येशू मत्स्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला. पाय येशूचा प्रश्न आंधळ्याला काय, हे करण्यासाठी मी समर्थ आहे. आता बघा कसं त्याचं सिक्वेन्स पहा, काय सुंदर आहे. एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहानं त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते.
होते, त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करीत होते आणि तेथे रक्तस्रावानं 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकलं होतं. तरी तिला काही यश न येता तिचा रोग बळावला होता. येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. कारण ती म्हणत होती केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी मी बरी होईल. आता या सगळ्या घटना घडत असताना असं म्हटलं, याईर एक सभास्थानचा अधिकारी, फार मोठा व्यक्ती तो. आणि या याईरानं येशू समोर तो गेला आणि आपली कैफियत त्याच्या समोर मांडली. काय त्याची कैफियत आहे? माझी मुलगी फार आजारी आहे, ती आता सिरियस आहे, म्हणजे ती मरणार आहे. बघा, विचार करा तुम्ही, या सगळ्या सिच्युएशन मध्ये इकडे येशू हे ऐकतो. याईर हा एवढा मोठा अधिकारी, त्याच्यापेक्षा काय, येशूनं घरी यावं आणि माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला बरं करावं. साधी गोष्ट आहे. आणि येशूच्या जागी दुसरा कोणता पण सेवक असता, त्याचं पद, त्याचा हुद्दा, त्याची जागा, त्याचं स्टेटस, याच्यामुळं तो पहिल्यांदा याईराच्या घरी गेला असता आणि याईराच्या मुलीला त्याने बरं केलं. पण येशूनं तसं केलं नाही. कारण येशू आंधळ्याला काय प्रश्न करतो? हे करण्यासाठी मी समर्थ आहे, असा तुझा विश्वास धर. आता येशूला त्याला ते शिकवायचंय, तुझ्या मुलीला मी जिवंत करण्यासाठी समर्थ आहे, हा विश्वास पहिल्यांदा तुझ्यामध्ये यायला पाहिजे. हालेलुया. मग येशूनं ताबडतोब नाही गेला का? तर ते सामर्थ्य विश्वासाचं कुठे आहे? हे जनरल झालं, तू ये माझ्या मुलीला बरं कर, ऐकलंय तुझ्याविषयी. आता येशूला माहिती, याच्यामध्ये ते सामर्थ्य यायला पाहिजे, जे विश्वासाचं सामर्थ्य त्याच्या मुलीला बरं करणार आहे. तर याच्यामध्ये ते सामर्थ्य येण्यासाठी एक सामर्थ्यशाली घटना याच्या जीवनामध्ये, एक टेस्टमनी, एक साक्ष घडवावी लागेल की ज्याच्याद्वारे हा व्यक्ती विश्वास ठेवेल आणि याची मेलेली मुलगी जिवंत होईल. ऐका बरं का, काय येशू करत असतो हे लक्षात घ्या. कधी कधी तुम्हाला तो अनेक रविवार चर्चमध्ये आणत राहतो. कशासाठी माहिती का? काही साक्षी तुम्ही ऐकाव्यात आणि साक्षी ऐकल्यावर तुमच्यात विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. काय हे करण्यासाठी तो समर्थ, त्याच्यासाठी तुम्हाला चक्र मारायला होतं. जसं या आंधळ्याला येशूनं मागे चालायला, तसं याईराला सुद्धा त्यानं मागे चालायला सांगितलं. आणि याईर मागे चालत असताना, ऐका बरं का, फार सुंदर आहे. मला एवढं आवडलं ते येशूची शिकवण एवढी आवडली. त्यानं कसं शिकवत गेला. आणि तो गर्दी, आता त्याने ठरवलं याच्याकडे नंतर जाऊ, पहिल्याला चालत याला माझ्या मागे येऊ दे, याचं पद, अमकं तमकं, मी कोणतरी आहे, अमकं आहे तमकं आहे, हे सगळं बाजूला ठेवायचं. आणि हे पण त्याच्या डोक्यात, माझी मुलगी मरायला आता विचार करा, त्या माणसाच्या डोक्यामध्ये काय असेल? येशूनं थोडा जरी विलंब लावला तर त्याचं डोकं किती फिरेल, नाही का? इथं माझी मुलगी मारायला लागली ना, दुसरीकडेच प्रार्थना करत फिरायला लागला, त्याला माझ्या मुलीकडे लक्ष सुद्धा नाही. पण येशूनं त्याचं डोकं सगळं ब्लँक करायला सुरुवात केलं. माझ्या मागे चाल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रभूच्या मागे चालताना तुमचे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यातनं निघून जात असतात. हालेलुया. जो येशूच्या मागे चालत नाही तो प्रश्न घेऊन चालत राहतो. पण जेव्हा तुम्ही येशूच्या मागे चालता तुमचं डोकं क्लीन बनत जातं. कसं क्लीन बनणार आहे? जेवढं तुम्ही ऐकाल, ऐकल्यानं तुमचा विश्वास वाढणार आहे. आणि जेवढा तुमचा विश्वास वाढेल, लक्षात घ्या, ऐकण्यामध्ये फार ताकद आहे. आणि एकदा वचनाची गोडी जर तुम्हाला लागली, मी आता एका गावातनं मीटिंग वरून आलो, अजून येऊन टेकत नाही, परत त्या लोकांचा फोन आला, परत या ना हो 3 दिवस. अहो म्हटलं जरा बाकीच्यांना पण चान्स द्या. का? कारण ऐकल्यावर आपोआप विश्वास वाढतो आणि मग वाटतं नाही अजून ऐकायला पाहिजे. काय प्रॉब्लेम माहिती का? जेव्हा तुम्ही चालता आणि येशू विषयीचं ऐकत राहता, जेवढं तुम्ही ऐकाल, बरं येशू नुसतं ऐकवत नाही, तो अद्भुतांच्या रांगाच्या रांगा तुमच्या समोर लावतो. इकडं चालता याईर आपल्या मुलीचा प्रश्न, पण येशू चालत असताना आम्ही पाहतो तो चालत गेला. आणि तेवढ्यामध्ये असं आतापर्यंत कधीच घडलं नव्हतं. एवढ्या लोकांनी येशूला स्पर्श केला, एवढ्या लोकांनी येशूला धक्के लावले, एक पण बरा झाला नाही. पण त्या दिवशी
एक रक्तस्रावी स्त्री येते, ती म्हणते मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श करेल आणि बरी होईल. आणि असं म्हणून तिने त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला आणि येशू म्हणतो माझ्यातलं सामर्थ्य निघून गेलं. का? कारण त्याला विश्वासाचं सामर्थ्य शिकवायचं होतं. हालेलुया. ऐका, या व्यक्तीला याईराच्या जीवनामध्ये विश्वासाचं सामर्थ्य काय हे त्याला दाखवायचं होतं. मुलगी तुझी मरू दे, तो आजारी पडली, सिरियस आहे, मरू दे तिला, माझ्याकडे सामर्थ्य आहे, आमेन. ताकद माझ्याकडे, सामर्थ्य माझ्याकडे आहे, हे त्याला शिकवायचंय. म्हणून लक्षात ठेवा, कधी कधी प्रभू तुम्हाला इतक्या खोल प्रश्नामध्ये देतो, इतका खोल, इतका गंभीर प्रश्न असतो, सिरियस, आणि त्या प्रश्नातनं तुम्हाला बाहेर काढणारा जगात कोणी व्यक्ती नसेल. ऐका, कोणीच नसेल तुम्हाला. पण एवढा कठीण प्रश्न तुमच्यामध्ये, तुमच्या जीवनात निर्माण करण्याचं कारण एकच आहे, प्रभूला तुम्हाला हिरो बनवायचं असतं. हालेलुया. कसला हिरो माहिती का? शास्त्रामध्ये आज याईराविषयीचा संदेश आपण देत आहोत. कुठं? हालेलुया. सोलापूरमध्ये एका छोट्याशा ठिकाणामध्ये हालेलुया. छोटासा याईर, पण त्याच्याविषयीची सुवर्तमान, त्याच्याविषयीची साक्ष दिली जाते. का? कारण याईराकडे तो सामर्थ्यशाली विश्वास होता आणि तो येशूच्या मागे चालल्यानं प्राप्त झालेला आहे. म्हणून येशूच्या मागे चाला. आमेन. चालणं सोडू नका. आणि चालताना जिथून तो निघाला तिथून चालत राहा. आमेन म्हणाल का? आमेन. म्हणजे 9:30 निघाला तर 9:30 त्याच्यावर चालत राहा. हालेलुया. रमत गमत चालला, गाडो मेलं वजानं, शेंगरू मेलं, शेंगरू येर जरा. रविवारी आला, रविवारी गेला, रविवारी आला, रविवारी गेला, रविवारी आला, काही घडणार नाही. घडण्याची अपेक्षा पण करू नका. पण जेव्हा येशू निघतो तेव्हा तुम्ही चाला. याईर हालेलुया. जिथून निघाला तिथं येशूच्या बरोबर चाल. हालेलुया. असं लिहिलं. आता काय घडतं माहिती का? चालताना तुम्हाला कधीच चांगल्या बातम्या येत नाही ऐकायला. मला वाटतं त्याच्यातलं 35 आणि 36 वचन वाचा. 35-36 पण वचन. तो- हा, तो हे बोलत आहे. इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली आपली मुलगी मरण पावली. बघा आता घरातल्या बातम्या काय? मुलगी मरण पावली. म्हणून फोन बंद ठेवा. हालेलुया. का बंद ठेवा? तिथं काहीच बातम्या चांगल्या आहेत. आता नशीब त्या काळामध्ये याईराकडे मोबाईल नव्हता, हालेलुया. नाहीतर त्या याईरला येशू पर्यंत पण येता आलं नसतं. वाटेतच कॉल आला असता, पुढे सिरीज झाली, पळत या. मग त्यांनी तिथून येशूला कॉल केला असता, येशू माझ्या घरामध्ये तुम्हाला निमंत्रण आहे, तुम्ही आला प्रार्थनेला तर बरं. आणि मी त्याच्यापेक्षा काय केलं असतं माहिती का? सगळ्यात मस्त यहूदाला पकडलं असतं, त्याला म्हणलं असतं घ्या 1,00,000-2 लाख, येशूला प्रार्थनेला घेऊन या घरी. एवढा मोठा अधिकारी. बातमी काय? मुलगी मरण गुरुजी त्यांना त्रास देऊ नका, आपली मुलगी मरण पावली. पण तरी सुद्धा येशूचं काय उत्तर आहे? हा, परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे हा. लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला भिवू नको, विश्वास मात्र धर. कोणता विश्वास? सामर्थ्य हे करण्यासाठी मी समर्थ हा विश्वास. लक्षात ठेवा. याईराला तो काय म्हणतो? जे आंधळ्याला बोलला तेच. तुझी मुलगी मेले, ठीक आहे, मेली, मान्य आहे मला, तुझी मुलगी मेलेली आहे, पण तिला बरं करण्यासाठी मी समर्थ आहे, हा विश्वास ठेव ना. हालेलुया. आता विचार करा, याईराची मुलगी मेली तर याईरानं येशूचा निरोप घेऊन मुलीच्या मैतीला जायला पाहिजे होतं, पण त्यानं तो विश्वास नाही ठेवला की आता माझ्या मुलीची मयत करायची. त्यानं हा विश्वास ठेवला, माझ्या मुलीच्या मैतीपेक्षा माझ्या घरात उपकार स्तुती ठेवायची. आमेन. प्रश्न तोच आहे, तुम्हाला मयत पाहिजे का उपकार स्तुती पाहिजे? जर मयत पाहिजे तर रडत जा, उपकार स्तुती पाहिजे तर येशूच्या मागे चालत राहा. हालेलुया. उपकार स्तुती, माघार घेऊ नका, चालत राहा येशूच्या मागे. आमेन. कधी कधी काही शब्द तुम्हाला निराश करणारे शब्द आहेत. 100% येशूच्या मागे चालल्यावर निराश करणारच आहे. असं नाही की आता येशूच्या मागे मी चाललो, आम्ही म्हणतो आता प्रार्थनेतनं आज सामर्थ्यशाली विश्वास सैतान भेटू द्या, आज त्याचा खिमाच करतो. सैतान पण आता उपदेश ऐकताना म्हणतो फार एन्जॉय केला, रक्त सळसळला.
प्रार्थना, एक चांगला उपदेश ऐकल्यावर सगळ्यांचं रक्त सळसळतात, भेटू दे आता सैतान, चिचून चिचून काढतो. घरात गेल्यावर सैतान डायरेक्ट येत नाही, 4 निगेटिव्ह बातम्या कानात सोडतो. 4 निगेटिव्ह. तो फेस तुम्हाला येऊन तोंड भेटत, तो कशाला तुमच्याशी हल्ला करा? तो धूर्त आहे, इतका चाणाक्ष, इतका चाप्टर आहे तो काय करतो माहिती का? नेहमी दुसऱ्याला त्यानं वापरलं. येशूला फसवण्यासाठी पेत्रला वापरलं, येशूला फसवण्यासाठी यहुदाला वापरलं. तो स्वतः कधीच, एकदाच त्यानं स्वतः डोंगरावरती आला, तिथं तो हरला. मग त्यानं ओळखलं येशूला असं हरवता येत नाही, त्याच्यापेक्षा आपण कोणाच्या तरी माध्यमातून येशूला हरवू. पण येशू कुठूनच हरला नाही. तुम्ही पण कोणाकडनं हरवू नका. कोणी पण तुम्हाला नकारात्मक बस, डॉक्टर बोलू द्या, बँकवाले पण तुम्हाला सांगतील तुमचं काय म्हणतात, हिचं तर सीबीसी म्हणतात त्याला, सिबिल. काय डेंजर आहे बघा. शुगर घेताना सीबीसी बघते आणि कर्ज घेताना सिबिल. म्हणजे हे बिल काय सोडत नाही आपल्याला, नाही का? तुमचं सिबिल खराब आहे. मग बरं, नाही डॉक्टरांनी सांगितलं सिबिल खराब आहे, बरं मग पाहिजे ना तुला लोन. हे करण्यासाठी मी समर्थ हा विश्वासदार. राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे व्हायला लावणारा देव आहे. आणि मी स्वतः टेस्टमनी ऐकल्या, ज्यांचं सिबिल खराब होतं त्यांना सुद्धा सेंट्रल बँकेने लोन दिलंय का? कारण हे करण्यासाठी माझा देव समर्थ. येऊ द्या बातम्या काय येतात त्या तुम्हाला घाबरवण्यासाठी, तुम्ही माघारी जाण्यासाठी, तुम्ही देवावरती अवलंबून राहण्याची, तुम्ही बँकेवरती जास्त अवलंबून राहता. प्रॉब्लेम तुमचा तो आहे. जास्त लोकांवरती तुम्ही अवलंबून राहता की त्यांनी केलं, त्यांनी नाही करत, त्यांनी नाही करत. परवा कोणीतरी सांगितलं 8 लाख रुपये एकाला दिलेत, फोन बंद करून बसलाय, 2 वर्ष झालंय. आता 8 लाख दिलं, तो कशाला फोन घेतोय सांग बरं. ते देताना पण इतके मूर्खपणाचे असते ना. नाही हो, ते दुप्पट देणार होता, बरं झालं काढून घेतलं. कोण तुम्हाला दुप्पट देते 4-6 महिन्यासाठी? आणि एवढं सगळं करून घालायचे पैसे मातीमध्ये आणि मग पाळ काटवतो. जसं काही वसुली अधिकारी मीच. बाळक साहेब त्यांच्यासाठी प्रार्थना. पण तरीच तुम्हाला सांगतो, असा विश्वास त्यांनी ठेवला. ज्या व्यक्तीने 8 वर्ष फोन केला नव्हता, त्या व्यक्तीने एका प्रार्थनेने त्यांनी त्याच रात्री फोन करून सांगितलं, मी तुमचे पैसे द्यायला येणार आहे. का? हे करण्यासाठी माझा देव समर्थ. हे करण्यासाठी माझा देव समर्थ. लक्षात घ्या. आहात कुठं तुम्ही? तुमचा विश्वास ज्या गोष्टी मेल्यात ते ऐकत बसू नका. तो म्हटला ती मुलगी मेली ना, मरू दे. तुला वाटतं का तू माझ्या मागे चालल्यावर की तुला चांगल्या बातम्या कानावरती येईल? तुमच्या कानावरती वाईटच बातम्या येणार आहेत. का तर तुम्ही त्याच्या मागे चालल्यापासून दूर राहावं म्हणून वाईट बातम्या येणार आहे. कशासाठी येतात वाईट बातम्या? तुम्ही चालू नये, या एवढाच एक उद्देश. तुम्ही चालता चालता थांबावं. याहीर थांबला नाही. काय लिहिले वाचा. परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. कोणता विश्वास? सामर्थ्यशाली विश्वास. कोणता विश्वास? सामर्थ्यशाली. लक्षात ठेवा, तो सामर्थ्यशाली विश्वास असला पाहिजे. एकीकडे भीतीचं सामर्थ्य आणि दुसरीकडे विश्वासाचं सामर्थ्य. आता इकडे युद्ध चालले. भीतीचं सामर्थ्य. भीती काय? आता माझी मुलगी मेली असेल, माझी बायको काय करत असेल, मग ते नातेवाईकाला कसा गोंधळ. मी आता एक मयत झाल्यावर पहिले तर भोजा, फुलं कोण, पेटी कोण बनवणार, फुलं कोण आणणार आहे, खड्डा कोण खोदणार, तिथं कोण उतरणार आहे, किती तयारी असते, गाणे कोणते घ्यायचे ते पण करणार. विचार करा त्या माणसासमोर किती डोक्यात चाललं असेल. पण तो ब्लँक होता. हालेलुया. कळलं? भीतीचं सामर्थ्य नाही, विश्वासाचं सामर्थ्य. लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्या समोर काहीतरी असाच प्रश्न असतो ना, त्यास तुमचं इमॅजिनेशन, तुमच्या कल्पना या भीतीदायक कधीच ठेवू नका. तुमच्या कल्पना विश्वासाच्या राहू द्या. तो हा विश्वास करत नाही पेटी कोणती घालायची, तो हा विश्वास करतो या पेडवरून माझी मुलगी उठणार आहे. आणि माझी मुलगी उठून घरामध्ये साक्षीच्या रूपानं त्याची कल्पना काय असं लिहिलंय शास्त्रामध्ये. त्याच्या घरामध्ये लोकांचा गोंगाट चाललाय, रडत आहे, पण तो त्या कल्पना करत नाही. तो आता रडणारे लोक माझ्या मुलीला पाहून जल्लोष करतील, हे त्याचं इमॅजिनेशन, हे त्याचं सामर्थ्य आहे. आणि ते सामर्थ्य तुम्ही तुमच्या जीवनासंबंधानं करायचंय. हा काही तुमचं गेलेलं आहे. तुमच्या सगळ्या आशा, तुमच्या होप्स लोप पावलेल्या आहेत. काहीच तुमच्याकडे नाहीये आणि सगळं काही तुमच्याकडे निगेटिव्हिटी. पण आता
भीतीदायक वातावरणामध्ये जगून मुलीला तुम्ही पुरायला जाणार का मुलीला जिवंत करून लोकांसमोर प्रेझेंट करणार? हा, कुठली गोष्ट तुम्ही प्रेझेंट करणार, कशा पद्धतीने तुम्ही सामोरं जाणार आहे? देवाचे प्रिय लोक, जनरल राहू नका. हालेलुया. लोक विचार करतात तसा विचार करू नका. तुम्ही एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. पहिले करंथीकराचं पत्र 2रा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. करंथीकराचं पहिलं पत्र 2रा अध्याय 4थं वचन. फार सुंदर वचन आहे. पहा, तुमचं थिंकिंग बदललं पाहिजे. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा, तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणतो की तुम्हाला जर आणि सामर्थ्यशाली विश्वास तुमच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे तर तुमच्या बुद्धीला गहाण ठेवा. आमेन. सगळा प्रॉब्लेम डोक्यामध्ये बरं का. एक गोष्ट तुम्ही कुणाला तरी बोला ना, मी म्हणतो उद्या मी हेलिकॉप्टर घेणार आहे. बुद्धी काय म्हणेल? ठेवता कुठं? पैसे आहेत का? चर्च कधी बांधणार? चर्चच्या पैशाने घेता का? किती बुद्धी चालेल बघा बरं. तसं तुम्ही विचार करा. तुम्ही राहता पत्र्याच्या खोलीमध्ये, तुम्हाला पगार 2000च आहे. आता तुम्हाला जास्त असेल 2000 पगार, पण तिकडे तुम्ही विचार करता तुमचा देवाच्या सामर्थ्यावरती विश्वास बसला आणि तुम्ही म्हटलं नाही आता पत्र्याची खोली नाही, माझं 2 BHK घर असणार आहे, बंगला असणार आहे. आता बुद्धी ती गोष्ट स्वीकारत नाही. बुद्धी काय सांगणार आहे? बांधायला पैसे लागतात. कुठे ते? अजून एक गोष्ट, पवित्र शास्त्रातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. सामर्थ्यशाली विश्वास आणि बुद्धीवरचा विश्वास या 2 मध्ये युद्ध चालू आहे. आणि या युद्धामध्ये तुम्हाला फार मोठं कोणीतरी बनायचंय. मी तुम्हाला सामान्य लोक म्हणून बाहेर पडावं असं मला नाही वाटत. की आला तुम्ही चर्चमध्ये बसला आणि गेला निघून आणि घरी गेल्यावर पुढच्या रविवारी आला तर तुम्ही तसेच बसलेले, तुमच्यात काहीच विचारांमध्ये फरक नाही. एकदम जनरल आला, जनरल गेला, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, गळ्यात पडला, मुक्के घेतले एकमेकाचे आणि मग पुन्हा काहीतरी सगळं करून चालला तुम्ही काहीच. पण जाताना तुम्ही विचार करता 24 संपताना माझ्याकडे काहीतरी वेगळं असणार आहे. हालेलुया. आता त्याला ब्रेन वॉश व्हायला करायला पाहिजे ना. सगळं जे आहे ते इथं आहे. सगळं गडबड कुठे आहे? बुद्धिमत्ता. हा कबाडखाना इथं आहे. इथं जोपर्यंत बदलत नाही ना तोपर्यंत काही बदलत नाही. अजून एक गोष्ट वाचा म्हणजे तुम्हाला समजेल. उत्पत्तीचं पुस्तक 18 अध्याय 9 ते 14 वचन. 18 अध्याय 9 ते 14 वचन. बुद्धीमध्ये तुम्हाला काय बदल करायचं ते तुम्हाला. मग ते त्याला म्हणाले, तुझी बायको सारा कोठे आहे? तो म्हणाला, ती पहा डेऱ्यात आहे. मग तो म्हणाला, पुढल्या वसंत ऋतूत मी तुझकडे खात्रीने परत येईल. तेव्हा पहा तुझी बायको सारा हिला मुलगा होईल. त्याच्या मागे डेऱ्याच्या दारी सारा हे ऐकत होती. अब्राम व सारा ही वृद्ध वयातीत होती आणि स्त्रियांच्या रीतीप्रमाणे सारेला पाळी येण्याचे बंद झाले होते. पुढे तेव्हा सारा मनातल्या मनात हसून म्हणाली, मी जक्कम म्हातारी झाले आहे व माझा धनी वृद्ध झाला आहे. तर मला आता हे सुख मिळेल काय? येशूचा प्रश्न काय? हे करायला मी समर्थ आहे. आता सारेला ते सामर्थ्य देवाने दाखवायचं सुरुवात केली. ते म्हटलं, मी अब्रामा तुला मुलगा देण्याचं ठरवलंय. अब्रामाचं देवाचं संभाषण, सारा त्यांच्या संभाषणामध्ये डायलॉग बाजीमध्ये नव्हती. अब्राम जेव्हा देवाने त्याला दर्शन दिलं, अब्राम सगळी आपल्या जीवनाची व्यथा, सगळा चरित्र देवासमोर मांडतो. तुम्हाला बोलवलं, मी तुझ्या मागे आलो, मला संपन्न केलं, मला सोनं रूप दिलं, सगळं दिलं. आणि देवाला सांगताना आता नाराजीच्या स्वरामध्ये बोलत आहे, ही सगळी संपत्ती माझ्या चाकराला द्यायची. आता देव आहे. मग देव म्हटलं, ठीक आहे, तुला अडचण काय? प्रॉपर्टी चाकराच्या नावावर ना, मग वारस पाहिजे, देतो तुला मी वारस. संभाषण देवाचं आहे आणि अब्रामाचं आहे. या संभाषणामध्ये सारेची भूमिकाच नाही. ती कुठं होती? दाराच्या माग. कुठं लपली? डेऱ्याच्या दारी. ती लपली दाराच्या माग. दाराच्या मागून ऐकू नका बरं का. हालेलुया. दाराच्या मागून ऐकलं की संपलं. प्रॉब्लेम निर्माण त्याच्याने झाला. कधी कधी कानोसं पण आम्ही भिंतीचं घेताना असं ऐकतो ना की आमचाच विश्वास कमी होतो. लक्षात घ्या, जे ऐकायचं ते वरून ऐका. आमेन. वरून फार भारी असतं बरं का. हालेलुया.
आता अब्रामाला पण माहिती तो म्हातारा आहे, पण अब्रामानं देवाचं ऐकलं आणि सारेनं दरवाजाच्या मागून ऐकलं. फरक हा आहे. हालेलुया. जेव्हा तुम्ही देवाचं स्पष्ट ऐकत नाही तेव्हा तुमचा विश्वास निर्माण होत नाही. देवाचं स्पष्ट ऐकायला शिका. कधी सुद्धा कोणाच्या मागे लपून ऐकू नका. हालेलुया. काय तुम्हाला बोलतो ते किती तुमच्या लक्षात येतं. कधी कधी काय होतं माहिती का, कोणाच्या तरी मागं, जसं सारेनं दरवाजाच्या मागं लपलंय तसं तुम्ही देवाचं बोलणं कोणत्या सेवकाच्या मागं लपून ऐकू नका. हालेलुया. सेवक जे सांगतो, ठीक आहे, पुलपिटवर मी तुम्हाला प्रचार करतो, तो प्रचार भारी असेल, पण कधी कधी सेवक सुद्धा 100% ट्रूथ तुम्हाला सांगणार नाही, जे 100% ट्रूथ देव तुम्हाला सांगणार आहे. हालेलुया. काय होतं माहिती का, सेवक मध्यस्थाच्या माध्यमातून बोलत असताना, मला परवा कोणीतरी का सिस्टरनं फोन केला, मुंबईच्या सिस्टर होत्या, त्यांनी सांगितलं मी सारखी सारखी आजारी पडते. मग एका पाळकाला माझ्या घरी बोलवलं. मग तो पाळक माझ्या घरी आला आणि त्यांनी सांगितलं तुमच्या नातेवाईकांनी तुम्हाला खाण्यात काहीतरी घातलेलं आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सारखे सारखे आजारी पडायला. पाळक साहेब, मला तुम्ही सांगा ते कुणी घातलं? मी म्हटलं ज्याला कळालं त्यालाच विचारा ना, मी कशाला भांडण लावून बसू तुमच्यामध्ये. नाही, त्यांनी सांगितलं ना मला असं. बरं सिस्टर, त्यानं सांगितलं तुम्हाला त्या व्यक्तीनं अमक्या अमक्या व्यक्तीनं खायला घातलं, हे झालं ते झालं, ठीक आहे, सगळं त्याला प्रगट झालं. मग त्याला प्रगट झालं तर त्याला काढता येत नाही. समजलं एक माणूस लपलाय, दुसऱ्या भाषेमध्ये दाराच्या मागं कोणतरी लपलाय, मी दरवाजाच्या मागे बरं का तो लपले. अरे मग तू सिद्ध करून दाखव, उडून आण ना त्याला, हा दाराच्या मागे लपलाय, खात्री पटणार ना, हाच तो व्यक्ती आहे. मग मी म्हटलं सिस्टर असं कधी नसतं, तुमचा विश्वास आहे, तुम्ही चर्चला जाता, तुम्ही आराधना करता, तुम्ही प्रार्थना करता, तुमचं सगळं झालंय माझं. मग सगळं झालं तर शास्त्रात लिहिलं विश्वासणारे प्राणघातक पदार्थ पिले तर त्याला बाधणार नाही. इस्रायलावर काही मंत्र तंत्र चालत नाही, याकोबावर काही चेटोक विद्या चालत नाही. मग कसं काय? अहो, त्या शब्दानं तुम्हाला अपंग करून ठेवलंय, त्या वाक्यानं तुमच्यातला विश्वास निघून गेला. तुमचा विश्वास देवाच्या सामर्थ्यापेक्षा जो व्यक्ती बोलला त्या शब्दावर तुमचा विश्वास आहे. सारेचा प्रॉब्लेम हा झाला, तुमचा प्रॉब्लेम पण हाच आहे. लक्षात ठेवा, कोणी व्यक्तीनं तुमच्याविषयी काही का सांगेना, बरेच लोक काही पण सांगतात तुमच्याविषयी. हे वर्ष तुम्हाला धोका आहे बरं का, तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे सेवक. अहो, मी फिरतोय, मला माहिती आहे, घराच्या बाहेरच पडत नाही मी. का तर ह्या वर्षी माझा ऍक्सिडेंट होणार आहे. ऍक्सिडेंट त्यांनी सांगितल्यामुळं भीतीनच होतो. ती गाडी बघितल्या मला असं वाटतं येते. नॉर्मल चालल्यावर कशाला येते, तुमच्या मनातच येते म्हणून तुम्हीच जाताना धडकता. झालं माझं ऍक्सिडेंट. ते बोलले बरोबर होते हो, ते बोलले नाही, तू स्वतःहून आत्महत्या केल्यासारखं आहे ते. लक्षात ठेवा, तुमचा विश्वास मनुष्याच्या बुद्धीवर नव्हे, देवाच्या सामर्थ्यावरती असू द्या. देवाचं सामर्थ्य. आणि देवाचं सामर्थ्य काय? तू जाशील तेव्हा आशीर्वादित, येशील तेव्हा आशीर्वादित. तुझ्या उजवीकडं सहस्रावधी, डावीकडं लक्षावधी पडली. सगळं म्हणून त्यांनी बोलल्यावर दरवाजाच्या मागून ऐकलं ना. समस्या काय तुमची? तुम्ही दाराच्या पाठीमागून ऐका आणि तुमची बुद्धी त्या गोष्टीवरती तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडतं. पहा तिकडं बऱ्याच वेळा काही लोक तुम्हाला असं सांगतात ना की अमक्या दिवशी तुम्हाला त्रास होणार म्हणजे तुम्हाला त्या दिवसापासून डोकं दुखायला लागतंच. मग आली अमावस्या, मग आली पौर्णिमा, आता तुमची बुद्धी कॅलेंडर तुम्हाला सांगतं आणि तुम्हाला तोपर्यंत आठवत नाही. उगाच कॅलेंडर, आज तारीख, काही लोक वचन वाचायला जातात आणि वचन वाचतानाच पौर्णिमा बघून येतात. आज पौर्णिमा आहे, आज बुद्धी काय सांगते, आज काय वचन काय सांगतं, दिवसा सूर्याची रात्री चंद्राची तुला बाधा होणार. मग तुमचा विश्वास बुद्धीवरती का देवाच्या सामर्थ्यावरती? लक्षात ठेवा. हालेलुया. अग्नीतनं चालशील तेव्हा तुला पोळणार नाही, आणि जलातनं चालशील बुडवणार नाही. बुद्धी काय सांगती? अग्नी तुला भाजणार. विश्वास काय सांगतो? या भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे. हालेलुया. हा फरक आहे, हा फरक आहे. जे दिसतं त्याच्यावर जास्त विचार करत बसू नका. जसं सारा म्हणते माझा नवरा म्हातारा आहे,
अरे नवरा म्हातारा आहे म्हणून तर देव लेकरू देणार आहे. हालेलुया. तरण्याला काय लेकरू द्यायचं त्याच्यात काय? समजा एखादा तरुणाला आणि देव म्हटला चल मी तुला लेकरू देऊन आशीर्वाद, त्याच्यात काय विशेष आहे? हालेलुया. तुम्हाला लेकर होणारच आहे. ज्यांना होणार नाही त्यांना घेऊन या ना. हालेलुया. कुणाला विश्वास ठेवायचा, कुणाला सामर्थ्याची गरज आहे? ज्यांना होणार नाही त्यांनी विश्वासाचं सामर्थ्य. काय सामर्थ्य? देव बोलला आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे तुझी संतती. अब्रामाला काय करायचं होतं? माझा तुझ्या शब्दावर विश्वास आहे. काय करू प्रभू? रोज सकाळी उठल्यावरती समुद्राकडे जायचं, वाळूचे कण मोजायचे, रात्री झोपताना तारे. एवढं. मग त्याला कुठं कामाला जायचं होतं? भूक लागली एखादं हरण पकडायचं, कापायचं, जायचं भाजी. तिथं काय होतं का? आता कामाला जा, मग गाडीत पेट्रोल टाका, मग पेट्रोल पंपावरती रांगा, आणि मग तिथं तेवढ्यात अचानक सांगितलं मोदींनी 2000ची नोट बंद झाली, आता ती बँकेत भरू का, हे करू. काही नव्हतं. सकाळी उठायचं, आज काय करते ग भाजी? भोपळा आणा. गेला भोपळा घेऊन आला, देऊन टाकला भोपळा. आज काय? नाही आज शाकभाजी खाऊन कंटाळाला, बोकड घेऊन या. गेला, आणलं, बस बनव. मग आता लाईफ काय होतं त्यांना? देव बोलतो तेवढंच करायचं. लक्षात ठेवा, तुमचं लाईफ जगाशी समोर होऊ देऊ नका. जे देव बोलतो तेच करत राहा, तो सामर्थ्यशाली विश्वास आहे. हे बाकीचे विचार करत बसू नका. पेट्रोल वाढू द्या, काय जगाची उलतापालत व्हायचं उद्या. लक्षात ठेवा, तुमचा फोकस काय? हे करण्यासाठी माझा देव समर्थ आहे. किती पगार आहे ते विचार करू नका. कधी कधी आमच्याकडे पगार कमी येतो आणि तो महिना कसा जाणार आहे, आता काय करायचं? तेवढ्यात एक आवाज येतो, तुझा महिना चालवण्यासाठी देव समर्थ आहे. हालेलुया. किती इझी आहे. तू त्याच्याकडे बघत बसू ना. गर्भाशयाकडे चालणं. माझं गर्भाशय बंद झालेलं आहे, माझा नवरा म्हातारा झालेला. होय, या सगळ्या अनालिसिस मध्ये अडकून पडू नका. ते पृथक्करण करत बसू नका. हालेलुया. अहो, देवाचं सामर्थ्य पाहिजे ना, तर ही देव अशाच व्यक्तीला निवडतो की ज्याच्यामध्ये त्याला त्याचं काहीतरी कल्पकता दाखवायची. हालेलुया. देवाला त्याची कल्पकता दाखवायची. काय दाखवायची ती? शिलो चर्च मध्ये कोणतरी एक मंडळीमध्ये एक परिवार येईल की ज्याचं आशा संपलेली आहे. त्यास देव म्हणतो की मला माहिती आहे आज कदाचित काही लोक अशा आले असतील की त्यांना असं वाटतं असेल सगळं संपलं, परंतु इकडे देव अब्रामाला प्रेझेंट करून सांगतो, ज्याला म्हातारपणी मी मुलगा दिला आणि दाखवून दिलं, हे करण्यासाठी मी समर्थ आहे. जाताना तुझा विश्वास हाच असला पाहिजे, हे करण्यासाठी मी समर्थ आहे. बुद्धी काढून टाका. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला बुद्धिवान लोकांची गरजच नाही. हालेलुया. फार बुद्धी असली ना, तर्क वितर्क, अमक तमक, कॅल्क्युलेशन, याच्यात ते घाला त्याच्यात ते काढा, पायथागोरसचा सिद्धांत, ते गणित सोडवता सोडवता तर धाळा नापास झाला. जाऊ द्या की सोडून टाका ते. हे प्रमेय माहिती का, ते प्रमेय माहिती का. मी तर उघड रेगा मारत होतो, खारखूर करायचं तर करा, पास नाही तर द्या सोडत. कोण एवढं तक्त करत बसलेलं आहे? म्हणून सेवक झालो. हालेलुया. लय गणित व्यवस्थित सोडत बसलं असतं ना, ह्याच्या खाली याचं असं तर हे तसं प्रमेय मध्ये हा 80 तर तो 120, कुठं तरी मॅच व्हायला पाहिजे. मग ह्याला असं का, हा काटकोन, मग हा अमका, मग तो तमका, हा. अरे डोकं फुटत होतं. या गणितानं तुम्ही जीवन सोडू शकणार नाही, पण सामर्थ्यानं जीवनातला प्रत्येक प्रश्न सोडू शकणार. बुद्धीला गहाण ठेवा. बुद्धी घेऊन प्रभूकडे कधीच येऊ नका. लक्षात, एकदम ब्लँक व्हा. आणि लक्षात ठेवा, हे निर्बुद्ध लोक आहेत ना, देव शास्त्रात असं दिलं, देवानं जे निर्बुद्ध लोक त्यांना निवडलं. कोणाला निवडलं? विश्वास ठेवण्यासाठी देवाला गाढवांची गरज आहे. हालेलुया. आणि बघा, संदेश त्या संगती गाढव बोललो, आणि ज्ञानी संदेशता गाढवाचं बोलणं ऐकून सुद्धा गाढवाला मारत बसलेलं आहे. का? हे बुद्धिवान लोकांचं असं आहे. सामर्थ्य पाहिजे तर बुद्धी बाजूला टाका. तुम्ही पाहूच नका तुमचं एज्युकेशन काय, तुमचं शरीर यष्टी काय, आणि तुमचं एज किती झालं. लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी बुद्धीच्या गोष्टी आहेत. कधी कधी तुमचं वयाला जातात, सांगतात नाही तुमचं वय बाद झालं, आता तुम्हाला नोकरी नाही लागली. सांगू त्यांना, सांगायचं त्यांना तुमच्या एज प्रमाणे तसं घडणारच आहे. फास्ट वळवीन त्यांच्या मुलीनं जेव्हा परीक्षा दिली होती, मला वाटतं तिचं एज संपलं होतं, आणि सगळ्या महिला तिथं जाऊन प्रेयरला जाऊन आल्या, आणि गव्हर्नमेंटच्या पोस्टसाठी अपेक्षा की लागावं ते म्हणून. मग तिचं एज तर संपलेलं होतं, पण प्रार्थना करून ते आल्या, आणि प्रार्थना करून आल्यानंतर त्यांना कॉल आला, आणि तो कॉलचा बेस काय होता?
तुम्ही तुमच्या एजला असताना दिलेली परीक्षा आणि तुमचं सिलेक्शन आता झालं. हालेलुया. हालेलुया. देवाला जे करायचं ते कसा कुठून कसा जी आर लावल कुठं काय कागद पाठवेल आणि तो सांगेल घ्या. हालेलुया. काय विचार करत बसू नका. हे असंच Amen. मला कोणीतरी परवा सांगितलं ते पीसीडी काहीतरी ते स्त्रियांचं, हा पीसीओडी. पीसीओडी असं काहीतरी की त्याच्यामध्ये लेकरं होत नाहीत. सांगितलं त्यांनी. मी एबीसीडी कधी वाचत नाही, फक्त लक्षात ठेवते असं काहीतरी झालं तसं काहीतरी झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की असं आहे मला. म्हटलं हो ठीक आहे असू द्या असू द्या. माझं काम फक्त बरं आता एवढं बारीक जाऊन मी ते गुगलला हे काय आहे असं असतं का, मग हे लयच कठीण आहे. मग आता मी एवढं जर सर्च करत बसलो तर मी वेळ होऊन जाईल ना तिथं. आणि बरं आता कोण मला आल्यावर मी त्याला लगे कधी कधी मला ते त्रास झाला. मी पण कधी कधी वेळ कुणीतरी सांगितलं म्हणून मी सर्च करलं गुगलला. मळमळत आहे, झोप येत नाही, मग जातो गुगलला. मग पित्त, मग मला कोण सांगितलं मी अहो तुम्हाला पित्त झालं, प्रार्थना कमी पित्तची जास्त सांगत बसतो. प्रॉब्लेम तुम्ही जे ऐकतं ते सांगत बसता ना. मग हे नाही बघाय ते काय म्हटलं. आणि ते सांगताना पण अहो असा आजार राहू द्या हो. माझं एक असतं देवा कुठला व्याधी विकार नष्ट करू टाक. मी कशाला वर्णन करत बसल हे असं आहे, यांचं अमकं झालं, याची वेण वाकडी झाली ती दबली गेली, मग असं झालं तसं. देव मला विचारतो अरे तू डॉक्टर आहे का पास्टर आहे, तू एवढं सगळं सांगत बसतो. हे मी सांगितलेलं तुला माहितीये ना हे सगळं करण्यासाठी मी समर्थ आहे. तू ते वर्णन करत बसू नको. सारा सांगती गर्भाशय बंद आहे, नवरा म्हातारा झालेला आहे, तो नाही हे काय मला आणि तुझ्यावरती संशोधन करून प्रबंध लिहून मला पीएचडी घ्यायची नाही. मला माझं सामर्थ्य दाखवायचंय आणि माझं सामर्थ्य हे म्हातारा झालेल्या साऱ्याला मुलगा देण्यासाठी मी समर्थ आहे हे लक्षात यावं. याच्यासाठी तो म्हटला तुझा विश्वास आहे का हे करण्यासाठी मी समर्थ आहे. बुद्धीवरती विश्वास ठेवू नका. मेन रिपोर्ट्स वाचत रोज बसू नका. कधी कधी काय हात्याला मिळतात ते आणून ठेवतो. शुगर टेस्ट करण्यासाठी रोज कोर्ट केल्यासारखं घाला टोचन काटा किती रोज. डॉक्टर सांगतात 6 महिन्याने आणून ठेवलं की रोज. ते हत्यार आहे ते. वाढली ऍडमिट तोच ते डॉक्टर सगळे पैसे येऊन तुम्ही नॉर्मल होता हो. मग आलं कुठनं शोधा. म्हणजे बुद्धी काय तिथं डॉक्टर तुम्हाला सांगतील सगळं असं आहे तसं आहे तसं. हो डॉक्टर ठीक आहे आम्ही प्रार्थना करतो आमचा देव यातून आम्हाला बरं करणार ही तुमचा विश्वास हे तुमचं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा बुद्धी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, सामर्थ्य तुम्हाला हॉस्पिटलमधनं बाहेर काढतं. बुद्धी तुम्हाला कबरेत घेऊन जाते, सामर्थ्य लाजरसला कबरेतनं बाहेर काढतं. लक्षात ठेवा हे पॉवर हा विश्वासाचं सामर्थ्य जे आहे ना ते सामर्थ्य अनुभवा. तुम्ही इतकं फर्म राहिला पाहिजे नाही यातून मला देव बाहेर काढणार आहे म्हणून लक्षात ठेवा. तुमच्या बुद्धीनं त्या ठिकाणात असणार आहे. आता एकच वचन वाचू कसं येणार आहे हे सामर्थ्य त्याच्या मागे चालल्यानं. आणि बुद्धीला तिसरा मुद्दा होता बुद्धीवर विसंबून राहू नका. जर सामर्थ्यशाली विश्वास पाहिजे तर तुमच्या बुद्धीवरती अवलंबून राहू नका. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 6वा वचन. हा कसं येणार आहे सामर्थ्यशाली विश्वास. गलतीकराचं पत्र 5वा अध्याय 6वा. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. कशात सामर्थ्य आहे. विश्वास सामर्थ्यशाली विश्वास. मी ज्यास अभ्यास करतो तो त्यास मला कळला रे सामर्थ्य म्हणजे आम्ही काय म्हणतो माहिती का उपदेश ऐकला की अरे पावर तशी कधीच येणार नाही. लक्षात घ्या. इथं असं म्हटलं आता इथं पौलाचा या गलतीकराच्या लोकांमध्ये चाललेला वाद किंवा त्या लोकांचे जे तर्क वितर्क आणि या तर्क वितर्काला प्रभूच्या सामर्थ्याचा जो विश्वासाचं सामर्थ्य त्या सामर्थ्या संबंधानं गलतीकराच्या मंडळीला पौल त्या ठिकाणामध्ये शिकवत आहे. आणि त्याचं शिक्षण काय माहिती का त्या ठिकाणचे लोक त्यांची अडचण काय माहिती का ते सुनता व्हावी न व्हावी. आता हे सगळे धार्मिक लोक आहेत बरं का. पौलाबरोबर हे वाद करणारी लोक जे आहेत ते सगळे यहुदी लोक आहेत आणि यहुदी लोक धर्मशास्त्राला प्रचंड महत्व देणार आहेत. आणि धर्मशास्त्रामध्ये सांगितलं होतं सुनता झाल्याशिवाय कोणी यहुदी नाहीच आहे. आता सुनता
परराष्ट्रीय लोक आले आणि परराष्ट्रीय लोक आल्यानंतर या परराष्ट्रीय लोकांना ते सुनता करून घ्यायला तयार नाही. आता दुसऱ्या भाषेमध्ये समजा पंजाबमध्ये जर त्या ठिकाणच्या लोकांना ख्रिस्ताकडे यायचंय, पण त्यांच्या देशाचं पगडी तेवढी महत्वाची आहे, ते पगडी काढणार नाहीत. मग ते पगडी काढत नाही म्हणून ते ख्रिस्ताकडे येणार नाहीत का? मग कसं त्यांचं ख्रिस्ताकडे येणार आहेत? कसं ख्रिस्ताला स्वीकारणार आहेत? ते त्यांची संस्कृती आहे, त्या संस्कृतीला तुम्ही कसं काढणार आहे? त्यांचे केस लांब आहेत. आता इकडं तर पुरुषांनी केस वाढवायचे नाहीत, मग ते आता त्यांचे केस काढणार नाही, मग त्यांच्यापासून तारण दूर जाणार ना. ऐका काय बोलतो मी तुम्हाला. सामर्थ्यशाली विश्वास निर्माण कसा होणार आहे? इकडं हा पौल काय म्हणतो माहिती का? तुम्ही ज्या वादामध्ये अडकून पडलेले आहात, काय वाद चालला होता? आता येशू ख्रिस्तानं इकडं मेलेले जिवंत केले, त्याच्यामधनं सामर्थ्य बाहेर पडलं, रक्तस्रावी स्त्री बरी झाली, हे सगळं शिष्यांनी पाहिलं. आता शिष्यांच्या डोक्यामध्ये काय? लोकांना ख्रिस्ताकडे आणणं, त्यांचं तारण करणं आणि त्यांना देवाचं राज्य समजावून सांगणं, याच्यामध्ये ते आले, तो प्रचार करत फिरले. आणि बाकीच्या शिष्यांमध्ये काय गोंधळ झाला? ते म्हटले नाही, सुनतेचं काय मत? सुनता कुठे? आता सुनता करत बसला तर लोक बरे कुठवणार आहेत. येते का लक्षात तुम्हाला? सुनता करत बसला तर लोक मेलेले कशी जिवंत होणार आहेत? प्रभूचं सामर्थ्य कसं करणार आहे? मग आता पौल काय म्हणतो? झालं काय? इकडं त्या परराष्ट्रीय लोकांच्या, अन्य जातीच्या लोकांच्या शेजारी सुद्धा शिष्य बसायला तयार नाहीत. त्यावेळेचा गोंधळ. शेजारी कुणाच्या बसायचं? त्याच्याच शिष्यांमध्ये भांडण. ते बरोबर नाही, त्यांचं तारण नाही, ते वाईट आहे, ते अमक आहे, ते तमक आहे, आणि तुम्ही कशाला एकमेकाच्या शेजारी बसता? ऐका बर का, हे का घडलं माहिती का? सामर्थ्य मिळायला पाहिजे, तर तो म्हटला प्रीती एक सामर्थ्य आहे. म्हणजे येशू ख्रिस्तानं जे केलं ते तुम्हाला सांगत आहे. येशू मधनं सामर्थ्य आलं कसं काय? आता बघा, शमरोनी स्त्री याकोबाच्या विहिरीवरती गेल्यावर इकडं यहुदी शमरोनीचा भेद ती पण करत आहे. जसा पौलाकडे भेद चाललाय तसं तिकडं पण यहुदी आणि शमरोनीचा भेद चाललेला आहे. तुम्ही यहुदी, आम्ही शमरोनी, आपण कसं काय एकत्र यायचं? तुमची उपासना तिकडं, तुम्ही त्या डोंगरावर उपासना करता, आम्ही अशी उपासना करत होतो. म्हणजे तिला येण्यासाठी अडखळ नाही. कोण अडखळ नाही? यहुदी अडखळ नाही. लक्षात ठेवा. सामर्थ्यशाली विश्वास त्या व्यक्तीमध्ये असतो ज्या व्यक्तीमध्ये सगळ्यांसाठी प्रीती असते. जिथं तुमच्यामध्ये भेद असेल, ऐका, जर तुमच्यामध्ये भेद असेल, तुमच्यामध्ये वर्गवारी असेल, तर तुमच्यामध्ये सामर्थ्यशाली विश्वास कधीच नसणार आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, यांच्याकडे नियमशास्त्र आहे. ऐका बरं का, काय गोष्ट इतकं सुंदर आहे ना. ते वेळ आपल्याकडे कमी नाही तर तुम्हाला याचा फार मी उत्तम उलगडा करून सांगितलं असतं. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, सामर्थ्यशाली विश्वास असा येत नाही. काय होतं? इथं यांनी सगळी शास्त्रातली वचनं काढून टाकली. त्यांच्याकडे अख्खं बायबल आहे. पौलानं अख्ख्या बायबलला एकदम क्रॉस केलं. त्यांनी म्हटलं एकच प्रीती. कोणतं सामर्थ्य आहे? प्रीती. तुमच्याकडे बायबल आहे, उठल्यापासून बायबल वाचता, रात्री झोपताना बायबल वाचता, सगळं बायबल. आता लक्षात ठेवा, बायबल वाचून वाचून तुमचं काय होणार आहे? तुम्ही लोकांमध्ये भेद करत बसणार आहे. बायबल वाचलं की तुम्ही लोकांमध्ये, हा चांगला आहे, तो वाईट आहे, तो अमका आहे, तो तमका आहे. जेव्हा तुमच्याकडं ही वर्गवारी येते ना, तुमच्यामध्ये वर्गवारी करण्याची प्रवृत्ती असते, त्यावेळेस तुम्ही सामर्थ्यशाली विश्वास कधीच मिळवू शकत नाही. ऐका, विश्वासाचं सामर्थ्य, कारण विश्वासाचं सामर्थ्य कोण देतो? बोला, कोण देतो? देव देतो, हे तर पक्का आहे. कोण देतो? देव विश्वासाचं सामर्थ्य देतो. कुणासाठी देतो? साऱ्या जगासाठी. बरोबर आहे की नाही? योहान 3:16 काय सांगतं? देवाने जगावर, म्हणजे सामर्थ्य जगातल्या प्रत्येकासाठी. पण माझं शिक्षण, माझं बायबल, माझं धर्मपठण आणि मी स्वतःला जास्त धार्मिक केल्या कारणानं, धार्मिकतेमुळे मी लोकांमध्ये दुरावा निर्माण करतो ना. प्रॉब्लेम हा आहे. मी जास्त धार्मिक झालो, मी जास्त प्रार्थनाशील झालो, मग माझं प्रार्थनाशील जीवन दुसऱ्या व्यक्तीला प्रेम करू देत नाही, त्याच्यामध्ये डिव्हायडेशन निर्माण करतं. आणि इकडं तुम्ही किती पण नियमशास्त्राचं ग्रंथ तुमच्या आणि तुमच्या तोंडामध्ये असू द्या, तुम्ही किती पण पॉवरफुल उपदेश करणारे असू द्या, लक्षात ठेवा,
मी किती पण कथ्याकूट केलं, हे सगळं तुम्हाला सांगितलं आणि तासनतास तुम्हाला उपदेश मी केला, पण जर माझ्यामध्येच लोकांची वर्गवारी करण्याची प्रवृत्ती आहे तर ते पावर माझ्याकडे येणारच नाही. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे जर सामर्थ्यशाली विश्वास निर्माण व्हायला पाहिजे तर माझ्यामध्ये युनिव्हर्सल प्रेम असलं पाहिजे. जागतिक प्रेम. जागतिक प्रेम म्हणजे माझ्या मनामध्ये कोणा संबंधानं द्वेष भावना असता कामा नये. कोणा संबंधानच. मी सगळ्यांना अजून एक महत्वाचं गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगतो. प्रभूला त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये टाकायचं असतं, पण ज्या पद्धतीची प्रीती तुम्ही तुमच्या अंतःकरणात ठेवली, हीच प्रीती त्या सामर्थ्याला अटकाव करते. म्हणजे काय? तुम्हाला ठराविक लोकांविषयी प्रेम वाटतं बरं का. ठराविक लोक म्हणजे आता प्रेमाचं पण कसं असतं बघा. जे माझं ऐकतात आणि जे माझं ऐकत नाही ते वलांडणाचं सण है की नाही. जे मला जे ऐकतील, माझ्या म्हणण्याप्रमाणे जे करतील, मी काय हे खूप चांगले आहेत. वाईट कोण? मग त्यांनी देवाचं वचन पाळतात का नाही पाळतात त्याच्याशी काही घेणं देणं नाही. माझा शब्द पाळतात का? आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. देवाच्या दृष्टिकोनातनं सगळे पापी आहेत. सगळ्यांनी पाप केले. मग तुम्ही त्याच्यात आहात ना. मी पण पापी आहे. मग मी पापी आहे, मग मी समोरच्या व्यक्तीला कसं काय पापी म्हणू शकतो? सर्वांनी, हे लक्षात ठेवा, सर्वांनी द्वेषाची भावना येण्याचं कारण काय? पाप. आणि पाप माझ्यामध्ये काय येतं? मी सिद्धांत सांगतो बायबलचा. त्यांचा सिद्धांत काय? सुनता. ते काय म्हणतात? सुनता झाले तेवढेच नीतिमान. म्हणजे त्यांच्याकडे शास्त्र आहे, ते त्यात सुनता झाले ते नीतिमान. आता देव म्हणतो मला हे करायचंय, हे करण्यासाठी मी समर्थ आहे, आणि तुम्ही सुनतेला समर्थ करत आहात. तुम्हाला वाटतं सुनता म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्य सुनता नाही, सामर्थ्य प्रीती आहे प्रियांनो. लक्षात ठेवा. जेव्हा तुमच्यामध्ये हे सामर्थ्य विश्वासाचं तुमच्याकडे यायला पाहिजे ना. पुन्हा मी या शब्दावर जोर दिली. कधी कधी विश्वासाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येण्यासाठी हे नियमशास्त्रालाच तुम्ही ढाल बनवली, आणि याच नियमशास्त्रामुळं तुम्ही सामर्थ्यापासून वंचित आहात. सामर्थ्यापासून, त्या पॉवर पासून तुम्ही वंचित आहात की जो तुमचा विश्वास तुमच्यामध्ये कार्य करणार आहे तो विश्वास सामर्थ्यशाली असणार आहे, आणि या विश्वासाच्या द्वारे जगातल्या लोकांना तुम्ही सुटका देणार आहात. जगातल्या लोकांना. अहो, तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? ते सामर्थ्यशाली विश्वास माझ्यामध्ये यायला पाहिजे. आणि सामर्थ्यशाली विश्वास माझ्यामध्ये येण्यासाठी एकदम सोप्या भाषेत सांगितलं. परत वाचा ते वचन. ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांची सुनता होण्यात किंवा न होण्यात काही सामर्थ्य आहे. काही सामर्थ्य आहे असे नाही, तर प्रीतीच्या द्वारे. कशाच्या द्वारे? प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास. म्हणजे विश्वास, सामर्थ्यशाली विश्वास कशाच्या द्वारे काम करतो? प्रीतीच्या द्वारे. कशाच्या द्वारे काम करतो? प्रीतीच्या द्वारे. प्रार्थनेच्या द्वारे नाही. हालेलुया. आम्ही प्रार्थना करतो तो प्रार्थना नाही. कसं काम करणार आहे? प्रीतीच्या द्वारे. म्हणून तोंड नीट ठेवायचं. हालेलुया. आमेन म्हणाल का? हालेलुया. चेहरा तुमचा पाहिल्यावर रंग बदलणारा चेहरा नसावा. चेहरे पे चेहरा असतो. आरसा बघा. आरशाला तुम्ही बघितलं ना, ज्या आरशात तुम्ही जाल तिथं जाड दिसाल, दुसऱ्या आरशात गेला तर अशक्त दिसता. जशा आमचं पण तसंच असतं ना. जसे लोक तसा चेहरा, तशी प्रीती. आणि हीच गोष्ट सामर्थ्यशाली विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होऊ देत नाही. मग म्हटलं तुम्ही येता आणि जाता. ऐका, तुम्ही येता आणि, पण तुमचा चेहरा कोणाला बघून ते रिॲक्टच होत नाही. एकदम नॉर्मल. निंदा करणाऱ्याला तसंच हसता, गोड बोलणाऱ्याला पण त्यांनी निंदा करता म्हणून असं पण नाही, आणि त्यांनी खूप गोड बोल. लक्षात ठेवा, तुमचा चेहरा हे तुमचं व्यक्तिमत्व प्रार्थनेच्या द्वारे सिद्ध होतं. लक्षात ठेवा. सामर्थ्यशाली विश्वासाविषयी मी बोलत आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. संपर्क तुमचा नेहमी विश्वासणाऱ्यांबरोबर असू द्या. हालेलुया. त्याच्यात थांबायचं नाही बरं का. ते
हे गटाचं त्या गटाचं, मग ह्यांचं हे त्यांचं ते, पॉवरलेस बरं का ते, काहीच नाही उपयोग, डस्टबिन. हालेलुया. खरं सामर्थ्य प्रभूमध्ये आहे, हालेलुया. विश्वासामध्ये. विश्वास सगळ्याला घेऊन निघायचं आणि काय बोलायचं, सगळ्याला चला विश्वासात जायचं, चला विश्वासात. तिथं वर्गवारी नाही, मला हे आवडत नाही. तुझं नाव काय? तनुजा. विसरतो बरं का नाव, तर वयामानाने होणार. मला तनू आवडत नाही. तनू आवडत नाही हा भावना माझ्यामध्ये निर्माण झाल्या कारणानं सामर्थ्य माझ्याबंद चाललं ना. प्रॉब्लेम न आता यहुदा येशूला धरून देणारे म्हणून आवडत नाही म्हणून थोडी चालतं. तो म्हणतो राहू दे, घाल माझ्या तोंडामध्ये घास, घे माझं चुंबन, राहू दे मला तुझे पाय. तेव्हा त्याच्यातनं सामर्थ्य बाहेर पडलं. हालेलुया. सामर्थ्य असं नाही बाहेर पडलं. जे पसंत नाही त्याला घेऊन पुढे चाललं, याला म्हटलं सामर्थ्यशाली विश्वास. हालेलुया. पसंत नाही त्याला, हालेलुया. पसंत असणार तर गाव घेऊन जातं नाही का, ते काय गड्ड्याची यात्राच आहे, जाऊन काही पण घेऊन या, है का नाही. तिथं गेल्यावर तुम्हाला काय बिस्कमाल 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 बिस्कमाल. इधर 20 का माल नाहीये, इथं 30 का माल आहे. 30 रुपयाला येशूला विकलं, विकणाऱ्याला घेऊन चालला, विकणाऱ्यावर प्रीती केलं. हालेलुया. हे खरं आहे, हे सामर्थ्य आहे. पण लक्षात ठेवा, प्रीती करताना तुमच्यामधली प्रीती युनिव्हर्सल असू द्या, ती शत्रूसाठी सुद्धा असू द्या. शत्रूसाठी इतकं पावर तुमच्यामध्ये ना, मग तुम्ही कुठं गेला की देव तुमची प्रार्थना ऐकणार आहे. आता तुम्ही विचार करा, तुम्ही प्रार्थना करताना कोणाविषयी तुमच्या अंतःकरणात द्वेष आहे, आणि शास्त्रात काय लिहिलंय, वेदीकडे येण्याच्या अगोदर पहिल्यांदा जाऊन भावाला काय कर, मग दान टाक. दानाची गडबड करू नका, पहिले क्षमेची गडबड करा, समेटाची गडबड करा, मग ते पावर तुमच्याकडे येणार आहे. इकडं पावर आम्ही नाही, भूत काढायचं. अरे आतलं भूत द्वेषाचं काढ. एक भूत आतमध्ये बसलंय, ते द्वेष आहे, ते मत्सर आहे. या भूताला ते भूत पण म्हणतं जातो येतो परत थोडा. लक्षात ठेवा, सामर्थ्यशाली विश्वास फार सुंदर आहे बरं का. मला इतका आवडला ना, मला देवानं जे विजन दिलंय याचं, मी प्रभूचे आभार मानले. देवा, जगातल्या मंडळ्यांना जर हे कळेल ना, तर मंडळ्या ऐक्यानं एकत्र उभ्या राहतील आणि प्रभूचं काम. मग मंडळीमध्ये लोक येतील ना, ते बरे होऊनच जातील प्रियानो. मग मंडळीमध्ये वांज कोणी नसणार आहे, मग मंडळीमध्ये बेकार कोणी नसणार आहे, कर्जबाजारी कोणी नसणार आहे. का? कारण सामर्थ्यशाली विश्वास हा मंडळीमध्ये आवश्यक आहे. आणि सामर्थ्यशाली विश्वास असण्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला जरी कोणी कोणाचा द्वेष करायला सांगितला तर थांबूच नका. हालेलुया. हालेलुया. नाही थांबायचं तिथं. त्यांनी विषय काढला की, का तर ते तुमच्या विश्वासाला मारक आहे. काय सांगतो मी तुम्हाला, ते तुमच्या विश्वासाला बाधक आहे. याच्यानं प्रभूचं प्रेम तुमच्याविषयी निघून जाणार आहे आणि प्रभूचं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये येणार नाही. मला सामर्थ्यशाली विश्वासासंबंधानं शिक्षण द्यायचंय. सामर्थ्यशाली विश्वासासंबंधानं बोलताना तुम्हाला फक्त देवाविषयी बोला, व्यक्तीविषयी नाही. हालेलुया. माझा विषय तर माझा प्रभू आहे. हो, हालेलुया. जो दारू पिलेला माणूस असतो ना, तो दुसरं काहीच विचार करत नसतो बघा. त्याला तुम्ही काय पण बोला, आणि तो दारू पिलेला माणूस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला शिव्या देत असतो. त्याला तो पण माहित नसतो, पण तो, आणि त्याला पोलिसांनी काट्या घालू द्या, तो पोलिसाला पण शिव्या देतो. का? झिंगलेला आहे, त्याच्या डोक्यात दुसरं काही नसतं. आम्ही सुद्धा पितो, पण दारू पित नाही. आम्ही पवित्र आत्म्यानं मस्त होतो. आमच्या डोक्यामध्ये फक्त पवित्र आत्मा, त्याचं सामर्थ्य, त्याच गोष्टीने परिपूर्ण, बाकी कोणत्या गोष्टी नको. हालेलुया. कधीच दुसऱ्या गोष्टीचा विचार करू नका. जेव्हा तुम्ही देवाच्या घरात पाऊल टाकाल ना, तुमच्यामध्ये एकच भावना, काय? मला पवित्र आत्म्याने मस्त व्हायचंय. असं मस्त होणार, असं मस्त होणार. देवाचे प्रिय लोक, या दिवसात मी तो अनुभव घेतला. काय नाही, नुसतं पवित्र आत्म्यानं मस्त व्हायचं, सेवा करायची, आणि सेवा करताना मग एवढे आत्मे जिंकले जातात, एवढे चमत्कार घडतात, एवढे लोक प्रभूकडे वळतात की कळतं देव थोर आहे, देव थोर आहे, देव थोर आहे. लक्षात ठेवा, कोणत्याच गोष्टी तुमच्यामध्ये येऊ देऊ नका. एवढं मस्त होऊन जा. प्रीती 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 प्रीती. आणि किती पण तुम्हाला तोंड फुगवलं तरी तुमचा फुगा फुटू द्या. हालेलुया. कधी फुगवतात काय? आणि माणसं आहे, तो फुगणार माणसंच ना. कारण बायबल मध्ये लिहिलं ना, प्रीती फुगीर नाही ना, असं काहीतरी हे शब्द, फुगत नाही.
म्हणजे कोण फुगतं? माणसं फुगतात. म्हणजे प्रीती फुगत नाही, पण आमची प्रीती फुगली म्हणजे तो म्हणतो आता पिन मारली मी वचनानं, आता प्रीतीची हवा गेली पाहिजे आणि प्रीतीनं मोकळेपणानं फिरलं पाहिजे. का? कारण बायबल सांगतं ही प्रीती विश्वासाचं सामर्थ्य आहे. विश्वासाचं सामर्थ्य आहे. काढून टाका सगळा द्वेष, मत्सर, राग निघून गेला पाहिजे. पूर्ण मी पवित्र आत्म्यानं परिपूर्ण व्हायला पाहिजे. आणि माझ्यासाठी कोणा व्यक्तीविषयी माझ्या अंतःकरणामध्ये कुठली घृणा, तिरस्कार, कुठलं वाईट पण असता कामा नये. का? कारण बायबल सांगतं माझ्या देवाचं सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या द्वारे माझ्यामध्ये येणार. लक्षात ठेवा, आपण सगळे एक दिवशी स्वर्गामध्ये देवाच्या बरोबर असणार आहोत. आणि तिथं असण्यासाठी पृथ्वी तलावरती आमचं काम काय माहिती का? तो म्हटलं हे करण्यासाठी मी समर्थ, असा तुझा विश्वास आहे का? आणि तो म्हटला होय प्रभू. आता देव म्हणतो मंडळीमध्ये मी हे करण्यासाठी समर्थ आहे, असा तुमचा विश्वास आहे का? जर आहे तर तुमच्यामध्ये प्रीतीचं सामर्थ्य असू द्या. आणि जेव्हा मंडळीमध्ये प्रीतीचं सामर्थ्य असेल, लक्षात ठेवा ते दिवस लांब नाहीत. वरती आपलं चर्च बांधून तयार होईल तेव्हा तुम्हाला पुन्हा स्टेडियमची शोध करावा लागेल. का? कारण हे करण्यासाठी आपला देव समर्थ आहे. हे करण्यासाठी तो आपला देव समर्थ आहे. म्हणून प्रत्येक आत्मा टिकला जावा, प्रत्येक आत्म्याचं तारण व्हावं, प्रत्येक आत्मा विश्वासात यावा आणि प्रत्येक आत्मा प्रभूमध्ये वाढावा, हीच प्रार्थना घेऊन आम्हाला देवाजवळ जायचंय. माझा विश्वास आहे प्रभू या विश्वासाचं सामर्थ्य तुमच्याद्वारे सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या जगाला दाखवून देईल. मंडळी असावी तर अशी असावी. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. सर्वशक्तिमान देवा, आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभूजी. हे करण्यासाठी मी समर्थ आहे हा तू विश्वास धरतो का? आज या प्रश्नानं आम्हाला आतून बाहेरून तोडून टाकलं. आम्ही नेहमी तुझ्याकडनं चांगल्याच गोष्टीच्या अपेक्षा केल्या, पण आमच्याकडनं तू काय अपेक्षित करतो हे कधीच जाणलं नाही. पण आज सकाळी आम्ही स्वतःला धन्य समजतो प्रभूजी. एक परिपूर्ण विश्वासणारा होण्यासाठी ज्या क्वालिटीज माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे त्याच्याशी आम्ही संघर्ष करत आहोत, आम्ही लढत आहोत. माझ्याने आम्ही बुद्धीवर आधारित असणाऱ्या गोष्टी त्याच्यावरती जास्त विसंबून आहोत. डॉक्टरने सांगितलेले शब्द, ऑफिसचे शब्द, बॉसने सांगितलेले शब्द, घरातल्या लोकांनी बोललेले शब्द, पती काय बोलला ते शब्द, नातेवाईक काय बोलले, शेजारी काय बोलले, हे अनेक शब्द घेऊन आमच्या बुद्धीवरती आम्ही विसंबून राहिलो आणि सगळी नकारात्मक विचारसरणी आमची आली. आज सकाळी पुन्हा एकदा आम्ही प्रार्थना करतो देवा, आमच्या विश्वासाला नवीन बळकटी दे. इथून जाताना जे बाहेर गावून आलेले लोक आहेत, माझा विश्वास आहे जे घेऊन ते आले, पण जाताना ते सर्व सोडून जाण्यासाठी तो समर्थ आहे हा माझा विश्वास आहे. लेकरांचे प्रश्न आहेत, नोकरीचे प्रश्न आहेत, शारीरिक कष्ट त्यांच्या समोर आहे, आजारपण आहे, व्याधिविकार आहे, कुटुंबातला तणाव आहे, आर्थिक विवंचना त्यांच्या समोर आहे, घराचे प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न घेऊन तुझ्याकडे आलेले आहेत. पण आज सकाळी हा विश्वास आमच्यामध्ये आहे की आमचा प्रभू यातून बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. आत्मिक बांधणी कर, त्यांची रचना कर, अशा पद्धतीने त्यांची बांधणी कर की प्रभू जेव्हा ते स्वतःकडे पाहतील त्यावेळेस त्यांच्या कमतरता निघून जाऊन प्रभूनं त्यांना अतिउच्च ठिकाणात ठेवल्याचा अनुभव त्यांना येऊ दे. मंडळीसाठी प्रार्थना करतो देवा, अधिक तुझ्या महिम्यानं ही मंडळी भरली जाऊ दे. प्रीती एक सामर्थ्य आहे, तो आमचा विश्वास वाढवते. आणि म्हणून प्रत्येकाच्या ठाई दैवी प्रीती निर्माण कर. शास्त्रातली प्रीती नको आहे, वचनापुरती प्रीती नको आहे, वचनाच्या पलीकडची असणारी प्रीती, ज्या प्रीतीचं सामर्थ्य म्हटलं तो आमच्यामध्ये विश्वास निर्माण करतो, तीच प्रीती सर्वांच्या अंतःकरणात निर्माण कर. कोणाविषयीच्या द्वेष भावना, मत्सर असेल, ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, याच्यामुळे देवाचं सामर्थ्य मंडळीत काम करू शकत नाही, याच्यामुळे सामर्थ्य आमच्यामध्ये काम करू शकत नाही. असली वृत्ती जर असेल तर ती काढून टाक आणि या मंडळीमध्ये तुझं गौरव, तुझं सामर्थ्य पाठव माझ्या देवा.
लोकांनी आपल्या विचारांमध्ये जगण्याच्या ऐवजी दैवी विचारानं प्रेरित व्हावं यासाठी सहाय्य कर. पवित्र आत्म्याच्या अधीन राहून प्रभूची उत्तम सेवा तो येईपर्यंत विश्वासूपणे करण्यासाठी तुझी कृपा पुरव. प्रत्येक परिवारामध्ये, मंडळीतल्या प्रत्येक घरामध्ये लोक जातील त्यास त्यांचं अंतःकरण खऱ्या प्रीतीने भरलं जाऊ दे. ख्रिस्तच गाजवला जाऊ दे माझ्या देवा. देवाशिवाय आम्ही दुसऱ्या कोणत्याच गोष्टी बोलणार नाही, कारण आमचं मिशन, आमचं ध्येय एकच आहे, तो ख्रिस्त लोकांना समजावा. आम्ही समजलो नाही तरी चालेल, आम्ही समजलो नाही तरी चालेल, आम्हाला नाही समजायचंय, कारण आम्हाला ज्यानं समजावून सांगितलं तो सगळ्यात भारी आहे आणि त्याला प्रेझेंट करण्यासाठी सहाय्य कर. विचार बदलले जाऊ दे. चर्चचं बांधकाम पूर्णत्व जात असताना कामगारांना शक्ती, बुद्धी, ज्ञान पुरव माझ्या देवा. आतापर्यंत सगळ्या गोष्टींचा पुरवठा तू करत आला. जे लोक लाखो रुपयांनी या चर्चसाठी मदत करत आहेत त्यांच्या जीवनामध्ये महान प्रकारच्या साक्षी घडल्या जाऊ दे. ते सामर्थ्य दाखव, ज्या सामर्थ्याच्या द्वारे लोकांना कळेल खरोखर आम्ही परमेश्वराचं मंदिर बांधलं, त्याने आमचं जीवन बांधलं. जे देत आहेत प्रभू त्या सर्वांना तो आशीर्वादित कर. आकाश कपाट उघडून त्यांच्यासाठी स्वर्गातले आशीर्वाद पाठव आणि पुन्हा हे मंदिर बांधून पूर्ण होईल. नुसती वास्तू दिसू देऊ नको, तर वास्तूमध्ये देवाचं तेज उतरलेलं दिसू दे माझ्या देवा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, महिमा आदर तुला देतो. पुढच्या रविवारी होणारा प्रबोधनाचा विधी, त्यासाठी अनेकांची तयारी कर माझ्या देवा. ते घेण्यासाठी लागणारी कृपा पुरव. लांबून दुरून या ठिकाणात आलेले आहेत अशा सर्वांना तो आशीर्वादित कर. तुला गौरव, तुला स्तुती, तुला महिमा देत येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो. आमेन.